हां बस. पोस्ट अजून तुम्ही चालू केलेलं नाही वाटतं. आजच्या व्याख्यानाची सुरुवात आपण बघतो मी. माझ्या या सर्व सहाय्यक शिक्षिका गीत गायन करणार आहे. त्यांनी गीत गायन कार्यक्रमाची सुरुवात करू. सुरत्यावर जावा चौघीने विस्तार नाही झाला बघतो मी.
धन्यवाद. आजची एक आनंदाची बातमी म्हणजे शेतकरी तिसऱ्यांदा दिल्ली झुकवणे आणि यामध्ये आपल्या संस्थेचाही वाटा आहे. आमची जर काही आर्थिक मदत देऊन बाबांना सुद्धा तिकडं पाठिंबा गेलेले आणि तिसऱ्यांदा जवळ दिल्ली आपण शेतकऱ्यांना झुकवलेले आहे आणि मोदी सरकारने भारत देशाची माफी मागितली आहे की 3 कायदे रद्द करून अतिशय जाचक असे कायदे होते यांना रद्द केलेले आहेत. तसंच आता एक देशाकडे चाललेलं आहे की गांधीच्या विचारांना काही लोक म्हणजे विरोध करत आहेत. त्यामध्ये कंगना राणावत काही गांधी सत्ताकपक्ष होते म्हणजे हे चुकीचं आहे आणि त्यांना सपोर्ट करणारे विक्रम गोखले यांचा आपण निषेध करायचा आहे. तर आमच्या संस्थेकडे शाखासमोर होते त्या दोघांचा निषेध आपण करावा. त्या विचाराचा निषेध आहे. माझ्या तुम्ही बोलल्यावर मला बोलायला परवानगी करून द्या. परत सांगतो, अशा फालतू लोकांचं आपण हे करू नये. त्यांचा धंदाच आहे तो. नाही, निषेध करायचा. कपडे काढून फिरायचं त्यांचा निषेध धंदा करायचा. आहे. हे बोलण्यासाठी सुद्धा कपडे काढून फिरण्यासाठी जसे तिला पैसे मिळतात तसे हे बोलण्यासाठी तिला पैसे मिळतात. कशाला त्यांचं आपण हे करायचं. नाही, निषेध तर करायचं. फालतू लोक. विक्रम गोखलेच्या विषयी हा, ते त्यांनी त्याला धक्का पोहोचलेला आहे. त्याला कळू द्यायला महाराष्ट्र जनतेने हे फक्त हे करा. यानंतर निषेध करायचं. पाहुण्याचे स्वागत आणि पाचलेकर यांनी गवळीचं नाव प्रबोधन सेवा संस्था शाखा क्रमांक 2 आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते डॉक्टर DM गिरडेकर सर, परीक्षा नियंत्रक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शामराव पांढरे सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती माननीय एम.एच. मगदूम सर, सुसंस्कार शिक्षण मंडळ कोल्हापूर संस्थापक. त्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख उपस्थित असलेले भरत लाकर सर, संचालक सुसंस्कार शिक्षण मंडळ कोल्हापूर, तसेच हसनबाई देसाई, माननीय S.M. कांबळे सर, अशोक चौले सर, या सर्वांचं मी सुरुवातीला प्रथमतः स्वागत करतो. आणि आपण प्रबोधन सेवा संस्थेमार्फत आतापर्यंत जवळजवळ 6 व्याख्यानं आयोजित केले. आजचं हे 7वं व्याख्यान आहे. त्या व्याख्यानाचा विषय आहे गांधीजी अजून हवे आहेत आपल्यालाही आणि जगाला. प्रथम व्याख्यान जे झालं होतं ते 25/9/2021 रोजी श्री पाटील सर यांचं व्याख्यान होतं. त्यांचा विषय होता महात्मा गांधी समजावून घेताना. त्यानंतर दुसरं व्याख्यान होतं 2/10/2021 रोजी कॉम्रेड उमेश सूर्यवंशी यांचं निर्भय गांधी या विषयावरती. त्यानंतर तिसरं व्याख्यान होतं 9/10/2021 रोजी माननीय सुनील कुमार लोटके सर, सनातनी गांधींचे पुरोगामी होणे. चौथं व्याख्यान होतं 16/10/2021 रोजी प्राध्यापक रघुनाथ वराडकर सर, गांधीजींचे राजकारण. 5वं व्याख्यान होतं 23/10/2021 रोजी माननीय सुजय देसाई सर, महात्मा गांधी आणि अष्टशक्ती. त्यानंतर 6वं व्याख्यान होतं 6/11/2021 रोजी माननीय मुख्याध्यापक जयश्रीराव जाधव सर यांचं गांधी आणि वर्तमान. आतापर्यंत ही 6 व्याख्यानं झाले. आजचं 7वं व्याख्यान देण्यासाठी आपल्या समोर माननीय DM गिरडेकर सर हे उपस्थित आहेत. अशी एकूण जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 10 व्याख्यानं झाल्यानंतर त्याच्यावरती पुस्तक तयार करायचं आहे. आणि आता सुतार सर म्हटले त्याप्रमाणे, लाटकर सर म्हटले तसे, जरी त्यांचा कपडे काढण्यासाठी पैसे मिळत असले आणि बोलण्यासाठी पैसे मिळत असले तरी सुद्धा
1947 ला महात्मा गांधी आणि त्यांच्यासारख्या हजारो करोडो हुतात्मे जे झालेले आहेत भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी, ज्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालेले, कुटुंब उद्ध्वस्त होऊन ज्यांनी प्राणांची आहुती दिली आहे, घरात बायका मुलं यांच्याकडे पर्वा न करता त्या कुटुंबाची अवस्था काय झाली असेल हे डोळ्यापुढे जर आपण आणलं तर खरोखर ही भाजप प्रणित बोलणारी जी मंडळी आहेत, ती कंगना राणावत असू देत किंवा विक्रम गोखले, त्यांना आपण एक आतापर्यंत आपण त्यांच्याकडे एक उत्कृष्ट अभिनेता आणि चांगला मनुष्य म्हणून बघत होतो, पण तो सुद्धा त्यामध्ये सामील आहे. तर त्यांचा इथे मी जाहीरच निषेध करतो आणि माझे एक प्रास्ताविक थांबवतो. हा निषेध करत असताना एक गोष्ट करावी असं मला वाटतं. बघा, विचार करू माफ करा मध्ये बोलतो मी. एक गोष्ट करावी, निषेध तर करायचं तर करायचं, म्हणजे निषेध करा, पण एक गोष्ट आपण जपावी. कंगना राणावत आणि विक्रम गोखले ज्या चित्रपटात असेल तो चित्रपट आम्ही बघणार नाही, एक. आणि दुसरं, कंगना राणावत ज्या ज्या वस्तूंची जाहिरात करेल त्या वस्तू आम्ही विकत घेणार नाही अशी प्रतिज्ञा करून सजेशन अतिशय छान दिलेलं आहे सरांनी. धन्यवाद सर. यानंतर अधिक वेळ न घेता आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर हेगडे सरांना विनंती करतो. आजच्या व्याख्यानमालेच्या सातवं व्याख्यान आहे. या दिवशीच्या उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या आजच्या सभेचे अध्यक्ष आम्ही सर, देसाई सर, आंबे सर, मी इकडे शिकवतो लाटकर सर आणि मगदूम सर. आता मगदूम सरांच्या केबिनमध्ये बसलो होतो त्यावेळी अनौपचारिक काही गोष्टीवरती चर्चा झाली आणि आता आल्या आल्या ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला की एक चांगली गोष्ट झाली की पंतप्रधानांच्या भूमिकेच्या जे त्यांनी जे भूमिका सांगितली त्यातला एक भाग खूप महत्त्वाचा आहे की त्यांनी क्षमा मागितलेली आहे, अपॉलॉजी मागितलेली आहे. म्हणजे ते एक शांतपण आहे. कायदे मागे घेतले हे आहेच, पण ते इतका उशीर लागायचं काही कारण नव्हतं, त्यामुळे ती गोष्ट निषेधार्ह आहे. टॉकिंग अबाउट कंगना राणावत तर म्हटलं तसं त्यांच्याबद्दल बोलण्या एवढी, म्हणजे सिनेस्टार असतील, काही क्रिकेटियर्स असतील, काही असे सेलिब्रिटीज आहेत, ह्या सेलिब्रिटीजना कुठलीच मूल्य नसतात, पैसा एवढंच एक मूल्य त्याच्याबरोबर ते नाचत असतात. त्यामुळे निषेधाच्या पण लायकीची नसतात ती माणसं, पण निषेध करणं आवश्यक आहे, त्यांना कळलं पाहिजे. आणि अशी माणसं पद्मश्री किंवा पद्म अवॉर्डसाठी निवडली जातात ही आणखी एक नवलाईची गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये देणारा पक्ष असला तरी खाली काही लोक असतात, त्याची कमिटी असते, त्याच्यामध्ये IAS ऑफिसर्स असतात, ICS ऑफिसर्स म्हणजे वेगवेगळ्या स्ट्रीममधून आलेले IAS असे ऑफिसर्स असतात ज्यांना काही गोष्टी माहिती असतात, त्याच्यामध्ये काही गोष्टी इलिमिनेट करायच्या असतात, कोण कुठे आहे. कारण अगोदर कितीतरी वेळा वादग्रस्त झालेल्या व्यक्तीला हे द्यावं काय हा विचार करायला पाहिजे होता. म्हणजे प्रशासन यंत्रणेमध्ये विद्यापीठात असताना आम्ही जागा एखाद्या समारंभाला द्यायची असताना 100 वेळा विचार करत होतो की कुणाला जागा द्यायची किंवा द्यायची नाही. म्हणजे इतकं स्थानिक पातळीवरती घडतं. तर पद्म अवॉर्ड देताना हे घडतं म्हणजे खूप गंभीर गोष्ट आहे. याचा अर्थ असा की आपण थोडे संवेदनाहीन होत चाललेलो आहे किंवा आपण रिॲक्शन देत नाही. या काळामध्ये जे आंदोलन सुरू होतं त्या काळामध्ये आमचा एक शेतकऱ्यांना आधार देणारा असा एक ग्रुप होता, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी एक्सचेंज करत होतो. त्या दरम्यान बऱ्याच गोष्टी पुढे आल्या.
आता कोल्हापुरामध्ये समाजवादी विचार ज्याला आपण म्हणतो, तो समाजवादी विचार किंवा डावा विचार किंवा मानवतेचा विचार जपणारी वेगवेगळी केंद्र आहेत. परंतु ठळक असं दिसणारं एकमेव केंद्र म्हणजे आता सुसंस्कार संस्था आणि माझी शाळा. आणि मला ज्यावेळी समोर दिसतं त्यावेळी आज सर पण आहे तर तुम्ही पण सगळे आहेत. मला त्यावेळेला भीती पण वाटते की आपण याच आपल्या मंडळींना किती वेळा ऐकणार. कारण हे मग काही अंशांना पुढे पुढे फोर्स लिस्नर किंवा बाउंड ऑडियन्स ज्याला आपण म्हणतो, काही इलाजच नाही, ऐकायलाच पाहिजे. सर म्हटलं ते यायला पाहिजे. मग याच्यामध्ये भर पडणार की नाही, कशी पडणार. आता माझे मित्र तुमचे क्लासमेट येणार होते, ते म्हटलं सर आपण 4-5 माणसं जाऊन कसं चालणार. मग असा विचार करणारी काही माणसं विद्यापीठात आहेत, असा विचार करणारी काही माणसं आजूबाजूला आहेत, आजूबाजूच्या खेड्यात आहेत. तर म्हणजे आंतरभारतीय या सगळ्या लोकांना एकत्र करत होती. आंतरभारतीतलं इथलं केंद्र जे आहे राष्ट्रसेवा दलाचं किंवा समाजवादी विचाराचं, ते इचलकरंजीच्या लोकांना बळ देत होतं, ते गडिंग्लजच्या लोकांना बळ देत होतं आणि जिथे जिथे पुढे चालले तिथे. पण आता हेच एक केंद्र झाले. तर हे बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून, हा विचार वाढण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल. आता तुम्ही जे गाणं म्हटलं की आपण सुंदर होऊया, कुणी लिहिलेलं गाणं, खूप छान गाणं आहे. म्हणजे त्या गाण्याचा अर्थच असा आहे की गांधीजींना हे सगळं पाहिजे होतं. आता मी जे तुमच्याशी बोलणार आहे त्याच्यामध्ये 2-3 विषय आहेत की गांधीजी आज आपल्याला का पाहिजे. म्हणजे आज शेतकऱ्यांचं आंदोलन जे वर्षापेक्षा अधिक चाललं आणि शेतकऱ्यांचीच मुलं संसदेमध्ये अधिक आहेत, असं असून पण इतके दिवस त्यांना बसावं लागलं. आणि 2 पॉवरफुल स्टेट आहेत जी धान्याची बरीचशी जबाबदारी देशाची चालवतात, तिथल्या लोकांना तिथे बसावं लागलं. त्याच्यावरती टीका झाल्या की त्यांना कोणीतरी फंडिंग करतो, त्याच्या टीका झाल्या. परंतु त्यांच्या लढ्याला यश आलं आणि पंतप्रधान ज्यांच्या वागण्यामध्ये एक मुजोरी, एक उद्दामपणा, एक बेदखल सगळ्या गोष्टी करण्याची गोष्ट, म्हणजे देशात काही चालू दे, सेन्सिटिव्ह गोष्टीवर बोलायचं नाही, केव्हा तरी नोटाबंदी जाहीर करायची. तसंच आता सरप्राइझिंगली हे मागे घेतले पण सांगितलं, एकदम कायदे आणायचे, म्हणजे ज्यांच्यासाठी कायदे करतोय त्यांना विश्वासात घ्यायचं नाही. असं जे चाललेलं आहे त्याला एक चांगल्या प्रकारचा लेसन मिळाला. त्याच्या पाठीमागे गांधींचाच विचार. आता या कालपर्वाच्या याच्यामध्ये कुणीतरी एक मुद्दा उपस्थित केला की सगळ्या गांधीजींच्या बद्दल समजापेक्षा गैरसमजच जास्त पसरवलेले आहे. ते तरुणांच्या मध्ये आहेत, काही विचारवंतांच्या मध्ये आहेत, वेगवेगळे इझम मानणाऱ्या लोकांच्या मध्ये आहेत. गांधीजी कुठलाही इझम मानत नव्हते. म्हणजे आता आपण गांधीइझम म्हणून काही विद्यापीठामध्ये शिकवलं जातं, पॉलिटिकल सायन्समध्ये आणि थोडंफार समाजशास्त्रामध्ये शिकवलं जातं. पण बऱ्याच विद्यापीठातून, चांगल्या विद्यापीठातून गांधीजींचं इकॉनॉमिक्स शिकवलं जातं, गांधीजींचं रिलिजन अँड पॉलिटिक्स हे शिकवलं जातं, गांधीजींची अहिंसा शिकवली जाते, गांधीजींचा नॉन व्हायलन्स जो आहे त्याच्या कोर्सेस घेतले जातात अनेक चांगल्या विद्यापीठात. म्हणजे आज गांधी अशासाठी हवे आहेत की देशातले सगळे शेतकरी रस्त्यावर बसलेले आहेत, ऊन वारा थंडी, त्याच्यातले काही जण गोळीबारात मेले, हुतात्मे झाले, काही जणांना अनेक गोष्टी म्हणजे अपघातामध्ये काही याच्यामुळे गेले. पण त्याच्यावरचं जे उत्तर आहे ते गांधीजींचा जो नॉन व्हायलन्स आहे तेच उत्तर आहे. त्याच्यात तोच लढा आहे, नॉन व्हायलन्सच लढा. म्हणजे शेजारी जवळ तिकडे लोक बसलेले आहेत आणि संसद चालवणारे, शासन चालवणारे लोक बसलेले आहेत आणि बाकी कुणालाही त्या खात्याच्या मंत्र्याला व्हॉइस नाही, त्या खात्याच्या सेक्रेटरीला व्हॉइस नाही, त्या खात्याच्या राज्यमंत्र्याला व्हॉइस नाही. एकच माणूस बोलतो. म्हणजे आता जर आपण विचारलं की 5 मंत्र्यांची नावं सांगा केंद्रात, तर आपल्याला नावं सांगता येणार नाही, तर मंत्रीच नाही, त्यांना व्हॉइसच नाही. एव्हरीथिंग हॅपन्स थ्रू पीएम ऑफिस. आता अशा अवस्थेमध्ये अशा माणसाला जागृत करण्याचा पर्याय तेच पर्याय गांधीजींनी दिलेले आहे. म्हणून आज गांधी हवे. गांधी अशासाठी आज हवे आहेत की पर्यावरणाच्या प्रश्नावरती जगातली सगळी माणसं बोलायला लागली, तरुण मुलं बोलायला लागली, वेगवेगळ्या देशातली बोलायला, गरीब देशातली बोलायला लागली. पोलंड आणि बेलारूसमध्ये आता काय चाललेलं आहे ते आपण बघतोय. म्हणजे एखाद्या 2 देशांच्या मध्ये बेबनाव झाला आणि युद्ध सुरू झालं तर काय परिस्थिती लोकांची ते आपण बघतोय. अशी जी राष्ट्रामध्ये चाललेले प्रश्न आहेत त्याच्यावरती काय तोडगा काढता येईल.
म्हणजे केवळ जयशंकर तिकडे गेले आणि चीनचे लोक बसले असं होत नाही. 10 वेळा गेले पण अजून ते काय ते करायचे करतायत. पाकिस्तानला गेले म्हणजे जयशंकर हे ऑफिस बेरर म्हणून जातात, चांगले ऑफिस बेरर म्हणून मिनिस्टर झाले. परंतु गांधीजींच्या सारखे त्या देशात गेल्यानंतर तिथं प्रत्यक्ष काम करणारे, तिथल्या लोकांना शहाणे करणारे, तिथल्या लोकांशी बोलणारे, आपले जे ब्युरोक्रॅट जातात ते ब्युरोक्रॅट टू ब्युरोक्रॅट यांची चर्चा होते, असा माणूस नाही आहे. म्हणून गांधींनी गांधीजी पाहिजे. गांधीजी ज्या ज्या देशात गेले म्हणजे गांधीजींनी इथं ज्या पद्धतीनं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त 1,00,000-1,50,000 तिकडच्या देशात होते. ज्यावेळी तिथं त्यांनी कामाला सुरुवात केली, त्यांचा अपमान झाला वगैरे गोष्टी गोष्टी मागच्या लेक्चरमध्ये आपण ऐकली. म्हणजे असा देशाची सॉफ्ट पॉवर वाढते असं लोक म्हणतात. म्हणजे देशामध्ये असलेली प्रॉपर्टी, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी वाढते, IT इंडस्ट्री वाढते, म्हणजे सॉफ्ट पॉवर वाढते म्हणतात. परंतु आज देशामध्ये कुठल्याही देशात गेल्यानंतर त्या देशामध्ये 2 देशामध्ये चाललेल्या लोकांना एकत्रित करून त्यांच्याशी बोले असा मास लीडर नाही. देयर इज नो मास लीडर. का? गांधी विचारच पुढे गेलेले नाही. म्हणजे गांधीजी गेल्यानंतर उभे राहतील किंवा त्यांना 1-2 दिवस त्यांच्याशी चर्चा करायला डिप्लोमॅट्स आणि पॉलिटिकल लीडर तिथे येतील असा माणूस नाही. आपल्याकडे जो माणूस आहे तो माणूस आता परदेशात जातो त्यावेळी त्यांची जी आहे म्हणजे या लोकांना आपल्या काही वेळा असं मला वाटतं की त्यांना मॅनर्स पण कळत नाही. आपण दुसऱ्या देशात जातो त्यावेळी आपले पंतप्रधान दिसेल त्या माणसाला पिठी मारतात, तुम्ही सोडतच नाही. आता बाहेरच्या लोकांना डिस्टन्सिंग याच्या काळामध्ये डिस्टन्सिंग ठेवायचं आहे, त्या काळात तरी भान ठेवायला पाहिजे. इतर सुद्धा शेकँड किंवा त्यांच्याकडच्या ज्या काय मल्टीकल्चरल कम्युनिकेशन मध्ये वेगवेगळ्या देशात गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी कसं वागायचं, त्यांच्या रीतिरिवाज काय आहे, त्यानुसार वागायचे की नाही. म्हणजे तुम्ही नमस्कार केला तर ते तुम्हाला नमस्कार करतील, तर तुम्हाला नमस्कार तिथपर्यंत पोहोचतो. तो शास्त्रशुद्ध अशा प्रकारचा आहे, कोणत्याही काळामध्ये पॅन्डेमिक मध्येच नाही. म्हणजे आता असा शहाणा माणूस नाही देशामध्ये की जो कुठल्या तरी 2 देशांमध्ये चाललेले युद्ध थांबवू शकेल. म्हणून गांधी आज जगामध्ये जे सगळे पर्यावरणाचे प्रश्न आहेत, या पर्यावरणाच्या प्रश्नावरती म्हणजे कितीतरी वर्षापूर्वी गांधीजी जे सांगतायत ते आता आपण करायला लागलो. गांधीजी म्हणत होते मी इझम मानत नाही, पण आता हे टोकाला चाललेली जी इझम आहे त्या इझममुळे म्हणजे ज्या देशाने कन्फ्युशियस सारखा चांगला विचारवंत जगाला दिला त्याच्यानंतर माओ पुढे आले आणि नंतर माओची क्रांती जी आहे तिथं त्यांनी ती यशस्वी केली, त्याच्या बऱ्याच गोष्टी तिकडे झाल्या असतील. पण त्याचा विचार घेऊन आपलं एक स्टेट किंवा 1-2 स्टेट आणि तिथे काही माणसं मारली जात आहेत, आपले अधिकारी मारले जात आहेत, लोकांचं शोषण होत आहे. त्यामुळे गांधीजींचा जो विचार होता तो आता काल परवाच्या याच्यात सुद्धा गांधीजी आणि सशस्त्र क्रांतिकारक यांच्या काय भूमिका होत्या, त्यांना तरी का वाचवलं नाही, भगतसिंगांची फाशी का रद्द केली नाही, असे प्रश्न लोक उपस्थित करतात. आता याच्या पाठीमध्ये समजून घेत नाहीत कोण. आता सत्याग्रही विचारधारामध्ये द्वादशीवरांचा याच याच्यावरती या मुद्द्यावरती एक लेख आलेला आहे आता नुकताच अलीकडे. मी आणलेले 2-3 पुस्तकं तुम्हाला शेअर करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की हा सशस्त्र क्रांतिकारकांचा जो भाग आहे ते आणि गांधीजी म्हणजे गांधीजींना सशस्त्र क्रांती नकोच होती, ती उघड होतं. त्यांचं म्हणणं होतं की अशा प्रकारच्या क्रांतीने त्याच्यामध्ये बलिदान झालेले लोक आहेत, मासावर गेलेले लोक आहेत, त्यांचं महात्म्य त्यांचं हुतात्म्य खूप मोठं आहे. परंतु या मार्गाने एवढा मोठा बलाढ्य आपला शत्रू आपल्याला त्रास देणार नाही, आपण कमी पडणार आहोत याची खात्री त्यांना होती. याची अर्धी खात्री टिळकांना होती की 8 आणे झालं तर ठीक आहे, पण 8 आण्यात मला खात्री नाही या मार्गाने आपण जर गेलो तर, ज्या मार्गाने गेलो तर. ही खात्री झाल्यानंतरच गांधीजी वेगळ्या भूमिका घेऊन चलत होते. आणि आज सुद्धा जगाला जो पर्याय आहे तो सशस्त्र क्रांतीचा पर्याय नाही. म्हणजे मणिपूरमध्ये किंवा आजूबाजूच्या नागालँडमध्ये अजून तिथल्या लोकांना, सामान्य लोकांना काही रोजगार द्यायचे असतील, काही कौशल्य द्यायचे असतील, काही अन्नधान्य द्यायचे असतील तर ते नक्सलाईट लोक नाही देतात. नक्सलाईट लोक त्यांना जगूच देत नाही. म्हणजे एका बाजूने आपली यंत्रणा जगू देत नाही, दुसऱ्या बाजूने नक्सलाईट लोक देत नाही. परंतु त्याचंही वर्गीकरण लोक करताना आपल्याला दिसत आहे. गांधीजींचं म्हणणं असं होतं की हे पर्याय आपल्याला परवडणारे नाही, कारण याच्यामध्ये आपण आपली चांगली माणसं गमावतो. म्हणजे समाजवादी किंवा कम्युनिस्ट साम्यवादी विचार
अत्यंत प्रकरणी अत्यंत लहान वयामध्ये मांडणारे भगतसिंग सारखे माणूस आपण गमावतो. आता त्यांच्या बाबत विचार करताना काल प्रवासमंत्री म्हटले का त्यांची फाशी का वाचवली गेली. पुढे माहिती आहे का आपल्याला की भगतसिंग स्वतःच आपल्या आई वडिलांना मोठ्या प्रमाणामध्ये सांगत होते की तुम्ही कुठल्याही प्रकारची म्हणजे कुठल्याही प्रकारची भिक्षा या सरकारकडे मागू नका. ते कोण डिझर्व त्यांची लायकी नाही तुम्ही त्यांच्याकडे मागावं आणि अशा प्रकारे त्यांनी माफ करावं आणि मग माझा हुतात्मा किंवा माझी शिक्षा किंवा माझा सगळा त्याग त्याचं अवमूल्यन व्हावं अशी माझी इच्छा नाही. भगतसिंगांनी आदल्या दिवशी 2-4 दिवसात तुम्हाला काय करायचं म्हटलं तर लेनिनचंच पुस्तक ते वाचत बसले होते, रिव्होल्युशनरी लेनिन. मला काय नको आणि मला इथे तुरुंगात चढवू नका, दररोज कोर्टात न्या. मी जे बोलेन ते 4 लोक ऐकतील. कोर्टात भरपूर लोक त्यावेळी यायचे आणि आणखीन देशामध्ये क्रांतिकारक तयार होते. म्हणजे मलाच नको आहे. आणि गांधीजींनी त्यांच्यासाठी केलेले जे प्रयत्न आहेत किंवा क्रांतिकारकांचं शिक्षा माफ व्हावी, फाशी माफ व्हावी किंवा शिक्षा कठोर करू नये अशासाठी केलेले जे प्रयत्न आहेत ते जतींद्र नाथासारखे दुसरे जे क्रांतिकार आहेत त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवले, त्यांच्यावरती ज्यांनी पुस्तक लिहिले त्यांनी लिहून ठेवलेले. आणि गांधीजींना सुद्धा प्रश्न विचारले की असं का नाही केलं तुम्ही. तर ते म्हणले ते अमुक यांना विचारत ते तुम्हाला सांगते. मी काय सांगू, माझ्यावर तुमचा विश्वास नसेल तर मी काय सांगू तुम्हाला. म्हणजे गांधीजींच्या बद्दल आपण एवढे गैरसमज करून घेतलेले आहेत की ते या क्रांतिकारकांच्या विरोधात होते, म्हणजे त्यांचा विचार कसा पुढे जाईल. आता हे जे सगळे विचार आहेत हा क्रांतीचा विचार म्हणजे त्यांचा अभ्यास काय होता. 1857 झालेलं आपलं त्याला इंग्रज बंड म्हणत होते आणि आपण स्वातंत्र्य युद्ध म्हणतो किंवा स्वातंत्र्य लढा तिथून सुरू झाला असं म्हणतो. तो ऑर्गनाइज नव्हता. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रांतामध्ये तुटकळ लोक होते. बंगाल, महाराष्ट्र, बिहार इथे कुठे काही जे क्रांतिकारक होते ते त्यावेळी इकडे तिकडे त्याची बांधकाम झाली. आणि मग 1905 पासून ते 1930-31 पर्यंत मधला जो काळ आहे याच्यामध्ये क्रांतिकारक पुन्हा इकडे आपल्याला दिसत आहेत. परंतु नॅशनल लेवलला त्याचं इंटिग्रेशन कुठंच झालेलं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून गांधीजी म्हणत होते की अशा प्रकारे या क्रांतीच्या माध्यमातून नॅशनल फ्रंट आपण तयार करू शकू का. तर ती नाही झालेली, यापूर्वी नाही झालेली. आणि आपण फसलेले प्रयोग परत का करायला लागलेले आहे. आणि त्याच्या उलट हे प्रयोग हाणून पाडण्यासाठी लोक काय करतायत. आपण कुठल्या तरी एखाद्या गव्हर्नरला मारतोय किंवा कुठल्या तरी याच्यामध्ये आपण बॉम्ब टाकतोय आणि कुठली तरी अशा प्रकारची घातपाती कृत्य करतोय. त्याच्यावरती सरकार काय करताय तर त्याच्यामध्ये सरकार या लोकांना एकतर गोळ्या घालून मारणं किंवा फाशीची शिक्षा देणं असंच करतायत. म्हणजे स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी जो विचार आहे तो गोळीच्या मार्गानेच ते सपवायला लागले आणि आपण त्याच मार्गाने पुढे चाललेलो आहे. या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी गांधीजींना खात्री होती. पण त्या काळामध्ये काही वेळा कसं होतं की आलेला समोरून जमाव येतो आणि त्यावेळी इकडल्या बाजूला दुसरा जमाव असतो. त्यावेळी त्या जमावामध्ये जमावाला जमाव भिडले की बघणाऱ्याला आनंद होतो, पण तिकडली इकडली किती मरणार आहे ते मरणाऱ्याला माहित असतं किंवा मरणाऱ्याच्या घरातल्याला माहिती असतं. गांधीजींचं मत असं होतं की आता समजा शिक्षकांना मारायला एखादा माणूस आला. आम्ही एका शाळेत मुलाला मारत होतो म्हणून आम्हाला मारायला एकदा बाजारपेठेत मुलं आली. आमचे शिक्षक कोल्हापुरातले असल्यामुळे ते म्हणले आपण चेन घेऊन जाऊया, आपण चाकू घेऊन जाऊया, आपण चटणीची पुडी घेऊन जाऊया. म्हणलं जाऊया, सगळं घेऊन जाऊया, तुमच्या बरोबर मी पण येते. आणि आम्हाला दोघांनाच इंग्रजी आणि गणित शिक्षक दोघांनाच त्यांना मारायचं तर आम्ही मुलांना मारत होतो म्हणून अभ्यास करतो. आता त्यांना आधी म्हटलं काय की ठीक आहे ते आले की त्या गावात आपण दुसऱ्या गावात मारामारी करणार आहे, जिथून पळून यायचं म्हटलं तरी 5 तास आपल्याला प्रवास करावा लागेल. तर त्यांना म्हटलं हा पर्याय नाही आहे, आपण त्यांच्याशी अगोदर बोलूया, का मुलांना मारतोय हे सांगूया. आणि मग मी आणि त्यातला एक त्यांच्यातला लीडर एक त्याचा मालक होता त्याची बोलत उभा राहिलो. त्यांची मुलं आणि आमच्या मुलं अजून मारामारी का होईना सर बोलायलाच काय बसतो. मग नंतर मी बोलत बसलो. ते म्हणजे मीच माझ्या ते मला बोलून घेतो तुमच्यासमोर मीच मारतो त्यांना गावात म्हणजे एवढं चांगलं काम करत. आता आम्ही म्हटलो असतो की नाही लढाईच करायची तर मी मार खाऊन इकडे आलो असतो, ते नोकऱ्याच पडायला लागले असत्या. म्हणजे गांधीजींचा विचार असा होता की आपल्या पुढे अत्यंत प्रबळ असा जगावर राज्य करणारा असा शत्रू आहे की जो बंदुकीशिवाय बोलत नाही. तर त्यांच्याशी संवाद होतोय का बघूया, त्यांना पटवून सांगूया. काही ठिकाणी गांधीजींनी ज्यावेळी युद्ध सुरू होत महायुद्ध सुरू झाली त्या महायुद्धाच्या काळात
एम्पायरचा सेवक म्हणून काम केलेलं आहे. एम्पायरचा सेवक म्हणून युद्ध सदृश स्थितीमध्ये रोग्यांची शुश्रूषा करायचं काम केले का? घरातलं त्यांचं आमचं भांडण आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यापुरतं, पण त्यांच्या विरुद्ध कोणतरी लढतंय त्यांना आपलं मदत करूया, कारण आम्ही एम्पायरचे सिटीजन आहोत. अँड एम्पायर सिटीजन म्हणजे ब्रिटिशांचे एम्पायर आहे त्याच्यातला सिटीजन आहे, आणि मग मी भारताचा पण सिटीजन आहे. आणि मग कुठेतरी संवाद निर्माण होईल, त्या संवादातून आपल्याला त्यांच्याशी काही मागण्या करता येतील. म्हणजे गांधीजी जहाल होते, आग्रही होते, हट्टी होते, पण क्रांतिकारक भूमिका घेऊन माणसं मरावी अशी त्यांची इच्छा नव्हती. आणि मग म्हणून मग ते भ्याड आहेत. आता कोणीतरी काल आणखी परत त्याचा उल्लेख झाला, हा गाल पुढे केला की तो त्यालाही धाडस लागतं, म्हणजे माफ करायला किंवा क्षमा करायला त्याला सुद्धा धाडस लागतं, फार मनाचं मोठं धाडस लागतं. मग गांधीजींचा हा गांधीजी आज का पाहिजे आहे? आपल्याला प्रत्येकाला वाटतं की पाकिस्तान आणि भारत एकदा केव्हा तरी युद्ध होऊन संपवून टाकावा विषय. इथे बसून बोलायला बरं आहे, टीव्ही बघत बघत आपल्याला बसायला काय ऐकायला काय बरं वाटतं. परंतु त्याच्यामध्ये जे सैनिक मरतील त्याच्या कुटुंबाचं काय होतं तर सैनिकांनाच माहित असतं. 5 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये त्या कुटुंबाला दिले जातात, पण त्याच्या पाठीमागे तो ज्यावेळी बॉर्डरला असतो त्यावेळी नव्यानं जन्माला आलेल्या मुलाचं कुटुंब बघायला पण त्याला मिळत नाही. युद्धाच्या कथा वाचायला जमणे असतात, परंतु जे ते भोगतात, काही युद्धपट बघितल्यानंतर आपल्याला कळतं की किती भयंकर परिस्थितीमध्ये युद्धस्थितीमध्ये असताना माणसं करतात. वाटतं आपल्याला केव्हा की एकदा विषय संपवून टाकतोय, म्हणजे सगळ्या लोकांचा आलेला असते विषय संपवून टाकतो. हे इतक्या गोष्टी सोप्या नाही आहेत. गांधीजींचा मार्ग जो आहे तो तिसरा पर्याय आहे. आता जगातले सगळे लीडर युअर आयडियाज माय आयडियाज, युअर व्ह्यूज माय व्ह्यूज, तुमचे विचार माझे विचार, हे आपण अडून बसलो तर त्याच्यावरती तोडगा निघत नाही. आणि तोडगा नाही निघाला तर तिसरा माणूस त्याच्यात येऊन त्याच्यात गैरफायदा घेण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण एक तिसरा पर्याय निवडतो. म्हणजे तिसरा पर्याय हा घरापासून निवडावा, देशापर्यंत तो निवडावा. तिसरा पर्याय म्हणजे असा, कसा निवडतात तिसरा पर्याय? म्हणजे गांधींचे विचार कसे होतात की ते कुठपर्यंत आले? सिंगापूरमध्ये जे आता सिंगापूर उभं राहिले त्याचे चांगले लीडर होते तेव्हा आले बघ. तर त्या देशामध्ये सगळ्या जगातले लोक आले होते, 22 धर्माचे वेगवेगळे असे लोक त्यांच्यातना आढळले आणि 22 सुट्ट्या सिंगापूर देत होते. तो लीडर म्हटला, अहो 22 सुट्ट्या देऊन आपला हा नवा देश, इकडे पाणी नाही, आपल्याला लोक जगातले सगळे येत आहेत, सुट्ट्या देऊन एवढं करणार काय आपण? तर आपण असं करूया, ह्या सुट्ट्या कमी करतात का, येतात का तुम्ही? काही जवळजवळ एकमेकाला लागून असलेले धर्म आहेत, त्या धर्मांच्या लोकांनी ही सुट्टी नाही दिली तर चालेल असं आपण म्हणूया, आणि मग आपण सुट्ट्या कमी करूया. सगळे लोक एकत्र बसले, 8 सुट्ट्या झाल्या. आता सिंगापूरमध्ये 8 सुट्ट्या दिल्या जातात. त्यावेळी तेवढे 14 दिवस आपले वाचले. त्याच्यामुळे नॅशनल उत्पादकतेमध्ये किती भर पडते आपण बघूया. आणि म्हणजे हा पर्याय काय आहे? मला सुट्टी मिळाली पाहिजे, गुरु नानक जयंती मिळाली पाहिजे, पण दुसरा म्हणतात मला क्रिसमसची सुट्टी मिळाली पाहिजे. पण माझ्या शाळेमध्ये क्रिसमस म्हणजे ख्रिश्चन आहेत किती, म्हणजे ती खरोखर सुट्टी द्यायला पाहिजे, किंवा शाळेत पण आपण सेलिब्रेट करू शकतो की नाही. गांधीजींनी रिलिजन अँड पॉलिटिक्स, गांधीजींनी अनेक क्षेत्रात काम केलं, त्याच्यामध्ये रिलिजन अँड पॉलिटिक्स म्हणजे मला ते त्यांचं म्हणणं होतं की आय डोंट वॉन्ट पॉलिटिक्स विदाउट रिलिजन. म्हणजे काय? एथिकल पॉलिटिक्स. ते संपलं. आज एथिकल पॉलिटिक्स नाही, म्हणजे मंत्री आज बसलेला आहे पण त्याच्यामुळे अडचणीत आलेला दुसरा जो माणूस आहे तो पोलीस अधिकारी सापडत नाहीये. सुप्रीम कोर्ट सांगतंय शासनाला कुठे आहे, त्याला आधी पहिला शोधा, मग त्याची गोष्ट आहे. म्हणजे आता त्या जो पोलीस अधिकारी त्याच्यावर कोणीतरी असेल की नाही, त्याच्यावरच्या यंत्रणेत की नाही, त्यालाही तो सापडत नाही. गांधीजींचं म्हणणं असं होतं की राजकारणामध्ये ज्यावेळी धर्म असेल किंवा रिलिजन याचा अर्थ अमुक धर्म तमुक धर्म नाही, रिलिजियसली वागणारी माणसं, एथिकली वागणारी माणसं, असं त्यांचं म्हणणं. मग लोक काय म्हणतात? गांधीजी सनातनी. गांधीजी कशासाठी हवे आहेत आज? की पुन्हा एकदा एथिकल पॉलिटिक्स काय असतं हे सांगणारे लोक पाहिजे. एथिकल पॉलिटिक्स, एथिकल अधिकारी कुठे आहेत? आपल्या नेहरूंच्या काळामध्ये एक डिफेन्स सेक्रेटरी होता आणि तो रशियाला गेला होता डील करण्यासाठी, आणि तिथून त्यांनी म्हटले असं असं आहे आणि आम्ही तुम्हाला काही कोटी याच्यामध्ये एजन्सी आम्ही जी काही मध्ये आहे ती देऊ शकतोय आणि ती तुम्हाला प्राप्त आहे. तिथून त्यांनी नेहरूंना फोन लावला की
अशा प्रकारची लाच, अशा प्रकारची मी घेऊ शकत नाही सेक्रेटरी या नात्याने, माझ्या खात्यात पण जमा करता येत नाही. आता काय कोणाचाही नंबर फोन पे वरचा दिला की करा जमा म्हणून सांगतो आपण. हे जपून करायला लागतं, लक्षात येत नाही आपल्याकडे आपण काय करतोय ते, किती रक्कम किती वेळी पुन्हा करून जमा करून घ्यावी, तर खूप वाईट गोष्टी झाल्या. तर ते म्हटले की तुमच्या खात्यात घ्या, काय काय फरक पडतोय. म्हणजे मी लाच घेतली असेल, आय डोंट वांट टू डू दॅट. मग शासनाच्या खात्यात घालता येईल का? लाच असल्यामुळे घालता येत नाही, या रकमेपोटी मिळणार आहे. मग कुठं घालायची? ते म्हणजे आयदर काय आय कॅन डिपॉझिट इन युअर अकाउंट ऑर वी कॅन डिनाय दॅट, असं सांगणार अधिकारी होता. दुसरा म्हटलं असता तर ही अधिकृत मिळणारे आहे, याच्यात अजून काय आहे का सांग. मग गांधीजींना प्रशासनामध्ये क्वालिटी ज्याला म्हणतो आपण, त्या क्वालिटीमध्ये किंवा IAS अकॅडमीमध्ये हे पॉलिटिक्स अँड रिलिजन काय आहे, एथिकल प्रॅक्टिसेस काय आहे, ते आत्ता घातलं आपण. म्हणजे एथिकल डिसिजन कसे घ्यावे, IASच्या परीक्षेमध्ये आत्ताच्या सिलेबसमध्ये आले, निर्णय कसे घ्यावेत आणि एथिक्स थोडंसं ऍड केलेलं आहे. म्हणजे पूर्वी ते नव्हतं, म्हणजे आता त्याची गरज भासायला लागली. म्हणजे गांधीजी कुठे कुठे आहेत पहा. म्हणजे IASच्या सिलेबसमध्ये सुद्धा गांधीजी आता आले तर ते सांगतात की एथिक्स त्याच्यात आपण घालायला पाहिजे. गांधीजी आज अशासाठी पाहिजेत. आता आपल्याकडे गांधीजी म्हणत होते की ज्या ज्या घरात तिकडे तिकडे तुम्ही राहता ही खेडी स्वयंपूर्ण करूया. आता केवळ हाऊसिंग निवारा माणसांना चांगला देऊया. आता त्याच्यामध्ये त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या विचारावरती गांधीयन आर्किटेक्चर उभं आहे. देशात बरेचसे लोक होते, पण त्याला आपल्याकडे दुर्दैवाने एकही फॉलोअर मिळाला नाही. परदेशातून आलेला लॉरी बेकर त्यांचा फॉलोअर झाला आणि आपल्या भारतामध्ये लो कॉस्ट एनर्जी फ्रेंडली इको फ्रेंडली घरं लॉरी बेकरने बांधायला सुरुवात केली. त्याला फॉलो करणारे काही लोक आहेत, पण अपवाद आहे. आता कसे आर्किटेक्चर आपल्याला भेटले? गांधी का पाहिजे का? तुमच्या पैशाने त्याच्या मर्जीनुसार तो घर बांधतो. तो काय म्हणतो, बघा सर, मृदुल सर, इथं तुम्ही उभा राहिलात ना, बाहेरचा व्ह्यू बघा, निर्णयकर सर इकडे बघा, आणि व्ह्यू बघायचा असेल तर मी फुल 2 काचांचा डोर बसवून देतो. पण म्हणतो वा, मी तर दिसायलाच पाहिजे. 2 काचाचा डोर बसला की त्याची अर्धी भिंत वाचते, भिंतीचं प्लास्टर वाचतं, भिंतीचा रंग वाचतो, भिंतीतली सळी वाचते, सगळंच वाचतं. 2 काचा आणून लावल्या की संपलं. म्हणजे त्याच्या दृष्टीनं तुम्हाला वाटतं तो सोबत देतोय, पण त्याचं तो तिथलं सगळं ते वाचवायचा विचार करतो. तुम्हाला म्हणतोय एवढ्यात देतो मी 1 CR 65 एवढ्याला हे गेलं आहे. त्यानं काय दिले तुम्हाला? काचाच दिलेले, बऱ्याचशा काचाच, भिंती नाही. हा, आपण आपला आर्किटेक्चर काय म्हणतो, विंडोज ठेवा. म्हणजे गांधीजी काय म्हणत होते? गांधीजी काय म्हटले का, मला असं घर पाहिजे आहे की जिथे वारा येईल, जिथे प्रकाश येईल. मी अजून तोच विचार करतो. वारा आणि प्रकाश घरात आला की घरात काय आर्किटेक्चर मध्ये असतं. पण वेळासारखी माणसं आता त्या नको त्या काहीतरी वास्तुशास्त्रज्ञानी वास्तू काहीतरी त्याच्यामध्ये ते जातात, पैसे असणारे जातात आणि आर्किटेक्चरची भर करतात. गांधीजींनी पुढचं वाक्य काय म्हटलं, मला अशी झोपडी द्या, असं घर द्या की माझ्या या परिसरातल्या याच्यामध्ये जे आहे त्याच्यातलं बांधून द्या, आणि वारा इतका येऊ दे की माझे पाय उचलणार नाही, घरात एवढा वारा येऊ दे मला पुढे. आता आम्ही काय करतोय, खिडक्या करतोय, पण खिडक्याला पडदे करतोय, पडदे जाड करतोय. आत एक अस्तराचा पडदा, त्याच्यावरती एक पडदा, ते बंद करतोय. पण खिडक्याला तुम्हाला बघायचं असेल तर मी एवढं कशाला केलं. आणि वारा येत असताना परत पंखा लावतोय. पुढच्या जनरेशनचा माणूस म्हणतोय बाबा पंखा किती वापरणार, तर AC घेऊया ना. गांधीजी अशासाठी पाहिजे की आम्ही जो मूर्खपणा करतोय त्याला शांतपणा सांगायसाठी गांधीजी पाहिजे. म्हणजे का नाही कळत आपल्याला? म्हणजे मी आता नवीन घर बांधल्यापासून 20-25 वर्ष मी फॅन लावलेलं नाही. युनिव्हर्सिटीच्या ऑफिसमध्ये म्हणलो मला फॅन नको, मला AC नको. खिडकी उघडली की वारा येतोय, पलीकडे तिकडे उभे राहिले बसलेले आम्ही झाडं लावलेले आहेत, त्यामुळे मोर दिसत आहेत, आणि ते बंद करून आत मला खिडकीला काच नको. शिपाई म्हटलं सर गॉगल ग्लास फिल्म लावूया. मी म्हटलं आज काही बाकीचे उद्योग मी करणार नाही आहे, पारदर्शी असू दे ना. तुम्ही काय, मला मी दिसू दे बाहेर. केबिन मध्ये साहेबांना बसायचं असते म्हणून ठीक आहे, पण नको कशी काय गरज नाही आहे. नाही ते काचेचे पेढे आणूया, आणखी काहीतरी वेगळं टेबल क्लॉथ आणूया, त्याच्यावरती ग्लास आणूया, त्यातलं काहीही आणू नका. मी जसा डेप्युटी म्हणून बसलो होतो तसाच अधिकारी म्हणून बसलो, त्यातलं मला काही नको. मी 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकदाही AC लावला नाही. म्हणजे आता गांधीजी काय म्हणतात की तुमच्या गरीब देशाला
किंवा ज्या देशाला लागत असेल तिथे फॅन लावायला हरकत नाही. पण मग मला तो 2 वरती पाहिजे असेल तर मुलाला 5 वरती पाहिजे असतो. आणि तो म्हणतो मग काय, मला वेगळी खोलीच द्या, तिथे मी एसीच लावतो, तुमचं तो फॅन तुमचं तुम्ही घेऊन. सुखाचा अतिरेक गांधीजींना मान्य नव्हता. गांधीजी आज त्यासाठी पाहिजे. गांधीजी अशासाठी पाहिजे की लोकांस हाऊसिंग कशा प्रकारची घरं असावी, म्हणजे कशा प्रकारचे रस्ते असावे, कशा प्रकारची हॉस्पिटल्स असावी. गांधीजी म्हणत होते की खेडी स्वयंपूर्ण करूया. हिंद स्वराजमध्ये परत त्यांनी सांगितलं, तिकडे असताना लिहिलं जाईल ते पुस्तक आहे आणि इकडे वापरायचं म्हणून त्यांचे आणलेलं. खेडी स्वयंपूर्ण का पाहिजे. आता आपण काय बघितलं, आता या पॅन्डेमिक मध्ये गांधीजी असते तर काय म्हणाले असते की शहरातले सगळे अतिरिक्त डॉक्टर आहेत ते किमान इथे ठेवा, ते तेवढे CPR मध्ये ठेवा आणि बाकीचे सगळे जवळपासच्या खेड्यात पाठवा. खेड्यातलं माणूस आणायचंच नाही, त्यांना आणता बरेच जण गेले, आणायचंच नाही. म्हणजे खेड्यात भरपूर ऑक्सिजन घेणारी माणसं आहेत, जिथे लागेल तिथे देऊ. काही खेड्यांनी माणसं आणलीच नाही तिकडे आणि तशीच जगवली काही तरुण मुलांनी. काही गावांच्या स्टोरीज आहेत, आणलीच नाही. ते म्हणजे काय पैसेच नाही आमच्याकडे 2-3 लाख, काय करायचं. गांधीजी असं म्हणत होते की आता गावामध्ये कचरा गोळा करायच्या गाड्या येतात, पूर्वी हा कचरा कुठे जातो. गांधी म्हणते कचरा करायचाच नाही, आपण तुमच्या कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच करायची. आता गांधीजींना काय चित्र दिसतंय, सकाळी खेड्यातला एक शेतकरी आपली भाजी घालून इकडे येतो, भाजीची पोती आणून टाकतो एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये, स्ट्रेट चांगलं इथं त्या हॉटेलमध्ये भाजी दिली आणि त्याचा मुलगा संध्याकाळी तीच भाजी 10-15 रुपयाच्या पेंडीची भाजी 250 रुपयाची प्लेट म्हणून त्याचा मुलगा त्या हॉटेलमध्ये खायला येतो. असे दिवस झाले. गांधीजींचं म्हणणं असं होतं की तुम्ही पिकवताय तुम्ही खा ना, ते म्हणजे तुम्ही जे पिकवताय ते तुम्ही तिथे खा, त्याच्यावरती प्रक्रिया करणाऱ्याला पैसे देऊ नका, वाहतूक करणाऱ्याला पैसे देऊ नका, एजंटला पैसे देऊ नका. सेल्फ रिलायंट विलेजेस. सेल्फ रिलायन्स म्हणजे व्यक्तीपासून, म्हणजे त्याचं ऐकलं तिकडे इमर्सननी ऐकलं, म्हणजे तिकडला विचारवंतांनी आणि इमर्सननी त्याच्यावरती एसेस लिहिले. सेल्फ रिलायन्स अमेरिकेतल्या लोकांना. आपण आता कशावरती अवलंबून आहोत, किती आपण आपल्यातले सगळे लोक सेल्फ रिलायंट आहोत. म्हणजे माझी पत्नी घरात नसेल तर मी भात करू शकतो का, मी भाकरी करू शकतो का, मी चपाती करू शकतो का, काही खाऊन जगू शकतो का उपाशी न राहता. नाही आहे. आय एम रिलायंट, आय एम डिपेंडंट. गांधीजी म्हणत होते आपल्या देशाची डिपेंडन्सी दुसऱ्यावरती केव्हा थांबेल, प्रत्येक घर इंडिपेंडेंट होईल, प्रत्येक खेडे इंडिपेंडेंट होईल, त्यावेळी आपण काय केलं. गांधीजींच्या बद्दल दुसरा एक आरोप आहे की गांधीजींना विज्ञान नको. आणि आता मी तुमच्या पुढे सांगतोय, अभय बंग, माशेलकर, काकोडकर, हे सगळे काकोडकरांच्या सारखा, माशेलकरांचा सारखा माणूस म्हणतोय, आय हॅव नेव्हर सीन सायंटिस्ट लाईक गांधी. गांधीजींच्या सारखा सायंटिस्ट भारतात झालेला नाही. का, प्रयोगच करत होते ते, म्हणजे सातत्याने प्रयोग करत होते. लढ्याची तंत्र वापरायची, त्याच्यामध्ये प्रयोग, आणि स्वतः त्याबद्दल सोसत होते. खायचं काय, त्याच्यावरचे प्रयोग, आरोग्य कसं राखायचं त्याच्यावरचे प्रयोग. म्हणजे अभय बंग काय म्हटलं त्यांनी की दीन आर्निशनं सांगितलं मला अशी उपचार पद्धती, आश्रमात तेच होतं, म्हणून गांधी आता पाहिजे. अत्यंत साधं राहा, कुठलाच रोग होणार नाही. म्हणजे गांधीजींचं म्हणणं होतं उन्हातनं फिरा, वाऱ्यातनं फिरा आणि घरात शेजारी पिकते ते खा, आजारी पडायचा संबंध येत नाही. गांधीजींच्या बद्दल जगातल्या सगळ्यात जास्त वेळा उपवास केलेले गांधीजी आहेत. कशासाठी, सरकारच्या विरोधात. आपल्याला हौसेने उपवास करायला होत नाही. सगळ्यात जास्त वेळेला ते तुरुंगात गेलेले आहेत. आपल्याला एक दिवस पोलिसांनी फक्त आपल्या काही कामासाठी बोलवलं तरी आपल्याला वाटतं केवढा त्रास आहे. असा त्रास होणारा कोण माणूस आहे आपल्या भारतामध्ये. अनेक वेळा लोकांच्यासाठी तुरुंगात हौसेने गेलेला माणूस, किंवा कितीतरी दिवस 21 दिवसापर्यंत, 1 दिवसापासून 21 दिवसापर्यंत उपवास केलेला माणूस. हे सगळं न वाचता, त्याचा अभ्यास न करता लोक गांधीजींचे आरोप करतायत की गांधीजी ब्रिटिश धार्जिणे होते, गांधीजी सनातनी होते, गांधीजींना विज्ञान नको होतं. गांधीजीला साधं विज्ञान पाहिजे. गांधीजींना मशीन नको होती. गांधीजींना मशीन काय कसं पाहिजे होतं. गांधीजी म्हणत होते काम सांगणारं मशीन घ्या. शिलाई मशीनला माझा विरोध नाही, कारण एक बाई बसून त्याच्यावरती काय करणार, 4 पेशव्या शिवेल, कपडे शिवेल, काहीतरी शिवेल. तुम्हाला कसली मशीन पाहिजे, विरेबल गॅजेट्स पाहिजे. मला असं हल्लं की घड्याळ दिसलं पाहिजे आणि नंतर सेल घालायला 300 रुपये. आपल्याकडे चावीची घड्याळ होती, चावी गेली म्हणजे खर्च काहीच नव्हता, चावीचं ठोका देणारं घड्याळ होतं. आता
वर्षाला 300 रुपयाचा किंवा 200 रुपयाचा सेल झाला तरी घट झाले. व्हिएरेबल गॅजेट्स, विअर अँड थ्रो. गांधीजी म्हणतो ते विअर अँड थ्रो नको आपल्याला. यूज अँड यूज, यूज अँड रियूज, फ्युएल अँड रिफ्युएल, कन्स्ट्रक्ट अँड रिकन्स्ट्रक्ट. अजून त्यात काय वापरता येते का बघा, अजून रिसायकल करता येते का बघा. रिसायकल, रियूज, रिनोव्हेट करा. पण आता कल्चर असं आहे, रिनोव्हेट नाही, डिमॉलिश करा आणि नवीन उभं. म्हणजे आता रिनोव्हेट भाषाच नाही. म्हणजे आम्ही ज्या पॅन्ट वापरतो त्याच्यावरती ठिगळ लावून 4-5 वेळा 10 वेळा इकडे तिकडे डोळे मारून ती पॅन्ट दुरुस्त केली जायची, रफू केलं जायचं. किंवा मी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षापर्यंत कुणीतरी दिलेल्या पॅन्टा अल्टर करून वापरत होतो आणि त्या इस्त्री करून घातल्या की वाटायचं नवीनच आहे काय, नवीन जुनी काय फरक आहे, आपल्याला नवीन घेता येत नसेल तर. गांधीजींचं म्हणणं होतं की आपला देश आहे, त्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, त्यासाठी खेडी सोयीपूर्ण नको, मोठी हॉस्पिटल नको, चांगल्या शाळा पाहिजे. नई तालीमबद्दल आता परवा अभय बंगाने एका मासिकात लिहिलेलं आहे की अजून नई तालीम, नवीन शिक्षण अजून पाहिजे. का पाहिजे, काय लिहिले त्यांनी बघा त्याच्यात. म्हणजे गांधीजी काय म्हणतात आणि अभय बंग आता काय म्हणतात, जे ठाकूरदास आणि त्यांच्या वडिलांच्या बरोबरीनं आश्रमात राहिलेले आहेत, ते म्हणतात आता आपण 4 वर्ष इंजिनिअरिंग शिकवतोय आणि 4 वर्षानंतर पण 1 वर्ष इंटर्नशिप कुठेतरी करायला पाहिजे म्हणून सांगतो. अहो मग 4 वर्षात काय केलं आणि इंटर्नशिप कशाला. म्हणजे मेडिकलचे हे झाल्यानंतर शिकताना 4-5 वर्ष जातात, त्याच्यातही व्हायला पाहिजे ना. इंजिनिअरिंगच्या माणसाला अजून जॅक लावता येत नाही, कारण 4 वर्षात तुम्ही शिकवलं नाही, इंटर्नशिप परत नंतर आहे. म्हणजे शिकतानाच, म्हणजे बीएड होताना जे तुम्ही शिकताय पाठ घ्यायचे, त्याच्यामध्येच काय असेल ते शिकून घ्या आणि डायरेक्ट तिकडे या. परत इंटर्नशिपची काय गरज. इंटर्नशिप ही कुठली कन्सेप्ट कुठून आहे. गांधीजींच्या याच्यामध्ये म्हणलं होतं, गांधीजींचं वाक्यच आहे जे फक्त जगातल्या एका अमेरिकन विद्वानाच्या याच्याबरोबर जुळतं. एज्युकेशन इटसेल्फ इज लाईफ, एज्युकेशन इज नॉट प्रिपरेशन फॉर लाईफ. शिक्षण हे पुढच्या जगण्यासाठी तयार करण्याचं साधन नाही, आयुष्य हेच शिक्षण आहे. लाईफ इटसेल्फ इज एज्युकेशन, ते जॉन डुई म्हणायचं. त्यामुळं शिकणं आणि हे वेगळंच तुम्ही करू नका. म्हणून मग आम्हाला शाळा सारवायची कशी आम्ही शिकलो, त्या शाळेच्या शेतीत काम करायचं कसं शिकलो, बांधावरती झाड कुठली लावायची, शेतात कुठली लावायची शिकलो, जपानी कोळपा कसा चालतो किंवा आपला कोळपा कसा चालतो हे शिकलो, कारण ते शाळेतच होतं. मग आता काय झालंय, आता पुन्हा 4 वर्ष शिकल्यानंतर फिनिशिंग स्कूल. फिनिशिंग स्कूल म्हणजे काय, उजाळा देण्याची, पॉलिश करायची एक वेगळी शाळा. 4 वर्ष इकडे 5 लाख पालकांनी खर्च करायचे आणि राहिलेले पैसे फिनिश करण्यासाठी फिनिशिंग स्कूल मध्ये. गांधीजी काय म्हणत होते, तुम्ही इथंच शिकवा, इथून याच्यातून बाहेर पडल्यानंतर तिथेच मुलगा तयार होऊन जायला पाहिजे, बाकीच्या ठिकाणी न्यायची गरज नाही. आणि नाहीतर मग तुम्ही काय शिकवा. म्हणजे इंजिनियरला पुन्हा इंटर्नशिपला जायला लागलं किंवा मेडिकलच्या मुलाला परत कुठेतरी प्रॅक्टिसला जायला लागलं, त्याची गरज नाही आहे. आणि किती लागतात आपल्याला, हे लोक सगळे किती लागतात त्याचाही विचार करा. आता किती न लागतात, म्हणजे नई तालीम अभय बंग म्हणतात की आता जर आपल्याला असं कुणीतरी विचारलं, तुम सरना विचारलं किंवा मी कुठंतरी काम करतोय, मी परीक्षा नियंत्रण करतो, मला जर विचारलं, मी मागच्या वेळी पण बोललो की अभय बंगाने तो प्रश्न केला, गांधीजींच्या विचाराशी कसा, गांधीजी का हवे का, गांधींच्या सारखी विचारणारे माणसं पाहिजे. आमच्या मुलाने तुमच्याकडे 5 वर्ष शिक्षण केलेलं आहे, 4 वर्ष आम्ही 5 लाख खर्च केलेले, परीक्षेची फी सुद्धा दिलेली आहे, ती दिल्यानंतर मार्कशीटसाठी द्यायला नको पाहिजे त्याची पण दिलेली आहे, त्याच्यानंतर डिग्रीसाठी द्यायला नको त्याची पण दिलेली आहे. मला मुलं विचारायचं, आता डिग्री सर्टिफिकेट काय घेत आहे, भरले की पैसे, उत्तर नाही. आता हे दिलेलं आहे सगळं. आता हे झाल्यानंतर मुलाला नोकरी लागलेली नाही आणि 2 वर्ष लागलेली वाट बघितली, तर झालेला खर्च तेवढा तुम्ही परत द्या. कोण सर सर तुम्ही थोडे द्या, तुम्ही शिकवले ना, असं काम आपण पालकांनी पैसे. गांधीजी म्हणतात की नई तालीम अशी पाहिजे की ज्या ज्या व्यवसायासाठी तुम्ही माणूस तयार करणार आहात तो तयारच पाहिजे आणि तो अकाउंटेबल पाहिजे, तो अँसरेबल पाहिजे की चुकला असेल तर मीच. मी नेहमी असं म्हणतो की फोटो सगळे जे येतात यांची समर्थ साथ, यांची प्रेरणा, यांचे आदर्श, यांनीच सगळं केलं. नापास झालेल्यांची, या वर्षी आमच्या शाळेतले इतके लोक नापास झाले त्याला आम्हीच जबाबदार आहोत असा एकही फोटो नाही. का नाही? गांधीजी म्हणतात की उत्तरदायी शिक्षण पाहिजे. उत्तर द्या ना तुम्ही, हे का नापास झालेलं माझ्यामुळेच झालेलं आहे आणि पास झालेलं माझ्यामुळेच झालेलं, पण पास झालेला
सत्कार करताना त्याचे वडील म्हणतात ह्या लोकांनी काही केलेलं नाही, अहो आमची खानदानच सगळं हुशार होतं म्हणून सगळ्यांचे चेहरे आपले खाली. गांधीजींचं म्हणणं असं होतं की एथिकल एज्युकेशन द्या. आता व्हॅल्यू एज्युकेशन सेपरेट शिकवावं लागतो आपण. गांधीजी म्हणतात तो इंटिग्रल पार्ट करा, तो शिक्षकांच्या ह्याच्यात आणा. आता शिक्षण म्हणजे काय झालंय, तुम्ही गावात मिसळा. शिक्षकांना ते म्हणायचे गावात शिक्षक राहायचे पूर्वी, आता काय म्हणतात शिक्षक आहे मानवाडमध्ये किंवा भोगावमध्ये, राहायला फुलेवाडीमध्ये. का शिक्षक झाले की स्तर वाढतोय, प्राध्यापक झाले की आणखीन स्तर वाढतोय. गावात नाही राहणार, गावात सोयी नाही. आई वडिलांना काय सोयी होतात ते कसे राहिले नाही, आई वडील अजून राहतात त्यांना चालते. हो आमचे मिसेस नवीन आले त्यांना म्हणजे ते बाकीच्या सगळ्या सोयी नाही. त्यावेळी ते गावात राहत होते, म्हणून शिकवणी घेत होते, मुलांच्या घराघरात जात होते. मी प्राचार्य म्हणून गेलो रहमतपूरला, मला म्हणजे तुम्ही कुठे राहणार, साताऱ्याला राहणार तर रहमतपूरमध्ये राहणार. म्हणजे नोकरी कुठे आहे, रहमतपूर. म्हणजे रहमतपूरमध्येच राहणार. साताऱ्याला काय म्हणजे काम आहे, नाही सातारा राजधानी आहे म्हणून तिकडे मला साताऱ्यात राहायचं नाही. कारण मला कॉलेज सुटल्यानंतर आजूबाजूच्या सगळ्या गावात जायचं आहे दररोज. का मुलं येत नाही शाळेला, मुली का येत नाही शाळेला, आणि म्हणून मग 150 मुलं होती त्याची मी 500 मुलं केली 2 वर्षामध्ये येईपर्यंत. तर मुलं येतच नव्हती. हायर एज्युकेशन खूप महाग आहे म्हणून मुलंच येत नव्हती, मुली तर येतच नव्हती. मुलीला काय शिकवायचं असं म्हणून लोक म्हणत होते. आता हे ज्यावेळी तुम्ही गावात राहता त्यावेळी कळणार ना. तुम्ही साताऱ्यात राहिलात तर शाळा कधी सुटली, मला बस कधी मिळते किंवा गाडीतून मी कधी बाहेर जातोय. म्हणजे काही लोक असेच असतात. म्हणजे आता आमच्याकडे विद्यापीठामध्ये 5:30 वाजले की वरच्या मुलगा खाली यायचा, पावडर लावून तयार असतो 15 मिनिट. 5:45 दुसऱ्या मजल्यावरती, 6 खालच्या मजल्यावरती, 6 काटा केला की बाहेर जातो. तुम्ही जर त्या इमारतीत राहिला, त्याच्या शाळेच्या पलीकडे घरामध्ये काही काम केलं तर मुलं तुम्हाला कळणार, मुलांचे प्रश्न कळणार, पालक कसे राहतात कळणार. गांधीजी म्हणत होते मुलं आणि शिक्षण, शिक्षक आणि मुलं यांच्यामधलं सौहार्द हे तुमचं हे दिस इज नॉट ए कॉर्पोरेट ऑफिस. शाळा हे कॉर्पोरेट ऑफिस नाही. शाळा ही वेगळ्या प्रकारची गोष्ट आहे. तिथे शाळा आणि शिक्षण एकत्रच पाहिजे, किमान कौशल्य यायला पाहिजे. आता परदेशात जाणारी मुलं तिथे जेवण करायला महाग लागतं किंवा बाहेर जेवायला महाग लागतं म्हणून भात कसा करावा, पोळ्या कसा कराव्या याचे शॉर्टफॉर्म कोर्सेस करतात परदेशात. किंवा आईला सांगतात आई मला एवढं तरी सांग म्हणजे तिथे जास्त पैसे जातात. ही नई तालीम आपण जी म्हणतो ती नई तालीम अजूनही आपल्याला आवश्यक आहे. गांधीजी आजही आवश्यक आहे. शाळेमध्ये शिकवावं कसं शिक्षकांना सांगण्यासाठी अजूनही गांधीजींचा विचार आपल्याला आवश्यक आहे. आपल्याला आता वाटतं की अमुक अमुक अशा प्रकारची वस्त्रप्रवरण आपल्याला असावी. कशी असावी वस्त्रप्रवरण? आता वस्त्रप्रवरांचे उत्पादन म्हणजे गांधींचं म्हणणं काय होतं, मास प्रोडक्शन करू नका, प्रोडक्शन फॉर मासेस हा गांधींचा विचार होता. म्हणजे प्रचंड समुदायाला पुरेल एवढी वस्त्र निर्माण करा, वस्त्र प्रचंड निर्माण करू. लोकांच्या गरजा काय आहेत त्या गरजा पूर्तीसाठी उत्पादन, प्रोडक्शन फॉर मासेस, नॉट मास प्रोडक्शन. पण आम्ही हे कुणाकडून घेतलं, अमेरिकेत मास प्रोडक्शन. अमेरिकेमध्ये तुम्ही गेलात आणि बघितलं तर मास प्रोडक्शन म्हणजे तिथून आपल्या शाळेपर्यंत एक मॉल किंवा एका मॉल मधली एक लॉबी काय, ओनली स्वेटर्स, ओनली शूज, ओनली शर्ट्स. मग तिकडे नाही खपले की इकडे एकावर 2, 2वर 3 का नको असले तरी घ्या. आता गाडीसाठी फोन केला तर मग दुसरं टेस्ट राईड घ्या, एवढे एवढे हे तुम्हाला देतोय काहीतरी त्याच्यावर ऑफ देतोय, टेस्ट राईड घ्या, बसा तुम्ही. अहो चालवायला येत नाही मला, नाही बसा. म्हणजे अग्रेसिव्ह मार्केटिंग. गांधीजी काय म्हटले, हे तुम्ही मास प्रोडक्शन केल्यामुळे तुमच्यावरती नको असलेले लोक थापायला लागले, कारण तुम्हीच निर्माण केले. गरजा, अनंत गरजा तुम्ही निर्माण केले. म्हणजे आता हे परवाचं रॅकेट चाललंय त्याच्यामध्ये कर्ज काढून लोक त्यात गुंतवायला लागले. म्हणजे शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, व्यापारी आहेत. मग तुम्ही तुमचे व्यवसाय काय करते तुम्हाला कळत नाही. 9-8-72 7 किंवा 9 वर्षाशिवाय दुप्पट होत नाही कुठेही ठेवली तरी. 7 ते 8 या दरम्यानच कुठेतरी व्याज आपल्याला मिळतं. तुम्हाला 3 वर्षात दुप्पट होणारच नाही एवढं कळत नाही. त्यांना हव्यास आहे, एवढे पैसे लगेच आले की हे घेईन ते घेईन. मग ते घेणे कोण घेत आहे, मधले एजंट घेत आहेत. त्यांनी BMW घेतला आणि ह्यांच्या होत्या त्या गेल्या. गांधीजी म्हणतात साधं राहणं, साधं का नाही राहायचं. गांधींचं म्हणणं होतं सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. आता हाय थिंकिंग अँड हाय लिव्हिंग, हाय फाय लिव्हिंग, हाय फ्लाय लिव्हिंग. हाय फ्लाय म्हणजे हवेतच,
म्हणजे आता माणसं हवेतच असतात. म्हणजे आता माझ्याकडे काल सल्ला घेण्यासाठी एक व्यक्ती आली, म्हणजे माझ्या सासूने मला 50 लाख जमीन विकून दिली आहे, तर काय करू? CA समोर आहे, त्यांच्याकडे जाऊन त्यांचा सल्ला मी काय सल्ले सांगतो. ते म्हणजे नाही, अगोदर आजीला एक 5 तोळ्याचा दागिना करायचा आहे, त्यानंतर बायकोला एक 5 तोळ्याचा दागिना करायचा आहे, आणि मग बघतो. म्हटलं आता तुम्ही बेघर आहे ना, भाड्यात राहता ना, आधी घर घ्या की तुम्ही. 25 लाखाचं घर घ्या, 25 लाख ठेवा आणि व्याजातलं सोनं घ्या असं म्हणताय. नाही ते थोडं तरी घ्यायला लागतं. मग 5 लाखाचं सोनं म्हणजे तुम्ही 2.5 लाख गुंतवून ठेवता, त्याच्यावर काहीच मिळणार नाही तुम्हाला. वर्षभर थांबा, त्याचं व्याज येईल, त्यातून सगळे दागिने तुमचे होत आहेत. नाही तसं नाही करून चालत. मग म्हणून कशाला सल्ला घ्यायला? म्हणजे आपण गांधीजी काय म्हणतात, विकारांच्या वरती काबू, वासनांच्या वरचा काबू, कंट्रोल युअर पॅशन्स. म्हणजे गांधीजी अशासाठी पाहिजे की हे आत्ता नसलं तर नंतर चालेल, हे आपल्याला लोक आत्ताच पाहिजे, नव्या पिढीला आत्ताच पाहिजे. म्हणजे दोघं जण ग्रुप लावून नोकरीला जाणार असले तरी सुद्धा फ्रीज आत्ताच पाहिजे, स्लीपवेल मॅट्रेस आत्ताच पाहिजे. तर मी आतापर्यंत कुठल्याच मॅट्रेसवरती झोपलेलो नाही, साधी हे आहे त्याच्यावर झोपलो, मला झोप लागते. पण लोक म्हणतात स्लीपलेस त्या अमुक मॅट्रेसवरती झोपला तर झोप चांगली लागते. अहो दिवसभर कष्ट केला तर झोप कुठेही लागते, बेंदू थकला की झोप कुठेही लागते. पण आम्ही गरजा केल्या, मग ती मॅट्रेस केली, मॅट्रेस टाकायला त्याच्या खाली बेड केलं, बेड चांगला टिकावून त्याखाली ढोकळे लावायला पाहिजे, मग तो बेड इकडे तिकडे सारखा मग त्याला चाकं लावायला पाहिजे. हे गरजा आम्हीच निर्माण करतो. मिनिमॅलिस्टिक लाईफ हे आता परत आलं, म्हणजे कमीत कमी गरजामध्ये जगायला शिका, हा गांधीजींचा संदेश आहे. म्हणून गांधीजी देशादेशातलं सौहार्द टिकवण्यासाठी गांधीजी पाहिजे. चांगलं लोकांस हाऊसिंग कसं असावं त्याच्यासाठी गांधीजीमध्ये मोठी हॉस्पिटल काय नको. आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट करावी हे लिहून दिलेलं असून टाऊन हॉलच्या कोपऱ्यावरती CPR कचरा किंवा ते टाकतात म्हणून बाकीचे डॉक्टर लिहून टाकतात, कारण ती भट्टी बसवावी लागते, त्याला तेवढे पैसे बऱ्याच जणांसाठी नसतात. म्हणून तुम्ही गावामध्ये एखादा वैद्य असेल तर गावामध्ये एखादा डॉक्टर PSC सेंटर जाऊ दे, तिथं असेल तर त्याला इकडे यायची गरज नाही, मोठ्या हॉस्पिटलची गरज नाही. पण आता 100 बेडेड हॉस्पिटल कुणासाठी? श्रीमंतांच्यासाठी. शेवटी CPRचा आपल्याला उपयोग झाला. म्हणजे गांधींचं म्हणणं होतं की या पब्लिक यंत्रणा ज्या आहेत त्यात सक्षम करूया. ST आता खाजगीकरणाकडे निघाली. म्हणजे मी 10 वर्षापूर्वी सांगत होतो, ज्यावेळी इकडे या गाड्या लागलेल्या आहेत, आता काही दिवसांनी या गाड्या आत लागतील, त्यातल्या गाड्या आता आत याव्यात त्याच्यासाठी. म्हणजे लोक तुम्हाला जर तुम्ही असं अतिरेक करून गेला तर हे सगळंच खाजगीकरणाकडे जाईल आणि नंतर तुम्ही रस्त्यावर या. ज्या लालपरीमुळे आपण शिकलो, आपण प्रवास केला, अजून त्याच्यामध्ये बसतो, माझे वडील त्याच्यावरती हमाली करतात ते मला दिसतात, अजूनही मला त्याच्यातून प्रवास करावा वाटतो. ती लालपरी आता जर गेली तर गेलीच, नंतर येणार. गांधीजी म्हणत होते की सामाजिक यंत्रणा, पब्लिक यंत्रणा ज्या आहेत, चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, सरकारी यंत्रणा आहेत, त्या बळकट करूया. खाजगीकरणाला त्यांचा विरोध होतो. खाजगीकरण करून काय करणार? म्हणजे अमेरिकेची एका लेखकाची कादंबरी आहे की अरे तुमच्या देशात ही एवढी सगळी संत्री लागलेली झाडाला वगैरे, ऍपल लागलेले, काढत का नाही तुम्ही? बाजारात दर पडलेले आहेत म्हणून आम्ही काढत नाही, दर असेल त्यावेळी काढणार. आपण मुलं उपाशी मारतात, मुलं उपाशी मेलीत चालतील, पण रेट आम्हाला मिळायला पाहिजे. ही अमेरिकन फिलॉसॉफी आहे. बिझनेस इज अवर बिझनेस. गांधीजी म्हणत होते बिझनेस फॉर मासेस, प्रोडक्शन फॉर मासेस, मशीन्स फॉर मासेस. म्हणजे लोकांच्या उपयोगाला पडतील अशी मशीन्स, लोकांच्या उपयोगाला पडेल असं उत्पादन. आता पर्यावरणाचे प्रश्न चालले. गांधीजींनी आमचं निसर्गामध्ये इतकं दिलेलं आहे की प्रत्येकाच्या गरजेला पुरेल एवढं दिलेलं आहे आणि त्याची यंत्रणा आहे, पण तुमच्या हव्यासाला पुरेल एवढं त्याच्यात नाही. मग आम्ही काय करतोय? मायनिंगला परमिशन देतोय, वेगवेगळ्या इतर गोष्टींना, कटिंगला परमिशन देतोय, आणि मग त्याच्यामध्ये कशासाठी? दातामधल्या फ्रिक्स जे आपण वापरतो ते सुद्धा एक प्रकारचं सायन्स आहे. गांधीजी म्हणले की दातामधले फ्रिक्स जोरात चूळ भरली तर घालायला लागत नाहीये तुम्हाला, पण त्या फ्रिक्स तुम्ही वापरता का नको ते काय घाला. त्याच्यासाठी 100-200 टन लाकूड काय एका स्टेजमधून तोडून आणलं जातं. टूथपिक्स तयार करण्यासाठी, अगरबत्त्यांची गोष्ट सोडा, टूथपिक ही गरज आहे का? नाही, पण तयार केली आहे. मग ती नुसती साधी असून चालत नाही, आकर्षक असली पाहिजे. ती नुसती आकर्षक येत नाही, त्याला वेस्टर्न असलं पाहिजे.
मग ती वेस्टर्न ते कमी पडलं तर मग आणखी त्याच्यातली वेगळी त्याला पाठीमागे धरायला चांदीचे टोक असले पाहिजे. अगदी 5 स्टार आपण साधी देऊ कसं चालेल. म्हणजे आपण अनंत गरजा निर्माण केलेल्या आहेत. गांधीजी वॉज अगेन्स्ट दिस. गांधीजी म्हणते अनंत गरजा निर्माण करू नका, खरी गरज जेवढी आहे तेवढ्यापुरतं तुम्ही जगा, मिनिमॅलिस्टिक जगा. आणि आता पुन्हा पैसे आहेत म्हणून मी मिनिमॅलिस्टिक माणसं जगायला लागली. म्हणजे मला आमचे विद्यार्थी डॉक्टर सांगायचे, सर डॉक्टर काय पत्ते पाळायचं, काही नाही, गरीबाचं जेवण खा. म्हणून मी गरीबच आहे, गरीबाचं जेवण म्हणजे भाजी भाकरी खा, काही होत नाही. आता तो पथ्य पाळायचे म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय पाहिजे, म्हणजे इथे कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या गोळ्या घेणार आणि पलीकडे मटण घेऊन जाणार. गांधीजींचं म्हणणं विवेक जागा ठेवून जगायला पाहिजे माणसं. आणि आता जो धर्माच्या बाबत त्यांच्यावरती आला होता, हा धर्म त्यांना प्रिय होता, तो धर्म त्यांना प्रिय. गांधीजींच्या सहवासामध्ये सर्व धर्माचे लोक होते. गांधीजींच्या सहवासामध्ये आणि चळवळीमध्ये स्त्रिया होत्या. बाकीच्या कोणत्याही प्रवाहामध्ये जेवढ्या स्त्रिया नव्हत्या त्याच्यापेक्षा जास्त स्त्रिया गांधीजींच्या प्रवाहामध्ये होत्या. त्या स्त्रियांना आपण एम्पॉवर करायचं, मोठ्या पदावर नाही त्यातल्या काहीतरी गेले. आणि मग तोच विचार आता कॉर्पोरेट लाईफ मध्ये आलाय. जेंडर ऍडमिनिस्ट्रेशन, जेंडर बायस ऍडमिनिस्ट्रेशन कंपल्सरीली आता गांधीजींच्याच विचारानुसार वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये तपासणीला येणारी मंडळी जी असतात ती म्हणतात तुमच्याकडे मुलांचं आणि मुलींचं प्रमाण सांगा, मुलींची स्वच्छतागृह प्रमाणात आहेत किंवा नाही सांगा, जेंडर ऑडिट तुम्ही केले की नाही सांगा. हे सगळं कंपल्सरी केलंय. आणि 2 आणि 3 अशा 5ची टीम असेल तर 2 मुली आणि 3 मुलं, 3 मुली आणि 2 मुलं अशा टीम कॉर्पोरेटमध्ये केले जातात. मुलगी आणि मुलगा दोघे जर एकत्र आले तर काही कॉर्पोरेट मॅच मेकिंग पोर्टल तयार केलेलं आहे. 1 तासभर तुम्ही जर तुमचं लग्न झालं असेल तर 1 तासभर या साईटवरती जा आणि एकमेकाला वर पक्ष इकडे तिकडे असं ते निवडता येते का बघा. कारण एरवी तुम्हाला आम्ही खूप काम लावतो, अशा सोयी केलेल्या आहेत. त्यातलं दोघांपैकी एक वागलं तर मुलं शिकून शहाणी होईपर्यंत त्यांना हे सगळ्या गोष्टी मिळतील, पेन्शन मिळेल, असं केलेलं आहे. अशा गुगल किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या अशा हे करायला लागले. हे कुठून आणले विचार? दीज आर ऑल गांधीयन थॉट्स. ही आपली माणसं मासेकर, काकोडकर, आणखी बरीच माणसं ते गजरभर लोकांची आहे. एक छान पुस्तक त्या सगळ्यांनी म्हणून लिहिलेलं आहे, टाइमलेस इन्स्पिरेटर गांधीजी. जगाला अखंड संदेश देणारा आणि प्रेरित करणारा गांधीजी, असं म्हणजे 20-25 लोकांचे आर्टिकल त्याच्यामध्ये आहे. ही माणसं बाहेर जाऊन सांगतात आणि मग त्याच्यानुसार वेगवेगळ्या कॉर्पोरेटमध्ये किती मुलं, किती स्त्रिया, कामाचे तास कसे, मग ब्रेस्ट फिडिंग त्याला कसं द्यावं, मॅटर्निटी लिव्ह किती द्यावी, मॅटर्निटी ठीक आहे, पॅटर्निटी किती द्यावी, पॅटर्निटी लिव्ह वाढवलेली आता ती किमान अशी होती. हे सगळे जे पुढे येणाऱ्या गोष्टी आहेत. तो आता ते काय म्हणत होते सगळे लोक त्याच्यात, गांधीजींच्याकडे स्त्री दाक्षिण्य होतं पण ते फेमिनिस्ट नव्हते. म्हणजे काही करंट्या माणसाला वाईटच दिसत. जे फेमिनिस्ट म्हणजे स्त्रियांच्या बाजूने कायम पुरुषांच्या विरुद्ध बोलणारा माणूस, अतिरेकी. म्हणजे नाही, स्त्रियांच्या बद्दल मला प्रेम आहे, स्त्रियांच्या कामाबद्दल मला तणाव आहे. आणि गांधीजींनी ते त्यावेळी म्हटलं, ते परवाच्या याच्यामध्ये स्त्रियांच्या कामाचं मोजमाप सुप्रीम कोर्टामध्ये परवा त्याच्यावरती चर्चा झाली, ते काढलेलं झालं. म्हणजे नोकरीत नसलेल्या स्त्रियांच्या कामाचं, घरकामाचं मोजमाप कसं होतं, म्हणजे त्यांना काय पोटगी द्यायची असेल, मेंटेनन्स द्यायचा असेल, मेंटेनन्स द्यायचं असेल तर किती द्यायचं, हे सगळे विचार गांधीयन थिंकिंग. मग गांधी अशासाठीच पाहिजे की हे सगळं कोणीतरी सांगणार, परत वाचायला पाहिजे. बरीच मुलं, तरुण मुलं, मी सुद्धा, मी कॉलेज होईपर्यंत गांधीजी वाचले. पण केव्हा तरी एकदा कपडे घेण्यासाठी खादी केंद्रामध्ये गेल्यानंतर 5 रुपयाला ऑटोबायोग्राफी मिळते, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ, ते वाचलं, स्वस्त आहे म्हणून 4-5 प्रती कुणाला तरी देण्यासाठी घेतलं. हिंद स्वराज घेतलं, हिंद स्वराज वाचलं. म्हटलं एवढे चांगले विचार आपण बाहेरचे सगळे थिंकर वाचतो, का नाही वाचले गांधी? आणि मग मी गांधीजी वाचायला आणि मग कळायला लागलं की किती साधा माणूस पण केवढं मोठं तत्वज्ञान. आपल्याला कपड्यावर कपडे, कपड्यावर कपडे, अंगावर असे आपल्याला लागतात. म्हणजे अंगावर भरपूर घेऊन परत आणि एसी आपण लावतो. एकाच वस्त्रावरती हा माणूस किती, त्याला काय थंडी लागली नसेल त्या माणसाला, किती जण असं धाडस करतात. आता एखाद्या मंत्र्याला सांगितलं, एखाद्या नेत्याला सांगितलं, गांधीजी करतात तसा पेहराव करा आणि जरा या करून बोलू. या मोदींच्या जॅकेटचं डिझाईन करण्यासाठी, कुर्त्याचं डिझाईन करण्यासाठी ड्रेस डिझाईनर नव्हते असे आपल्याकडे पंतप्रधान. म्हणजे अधिकारी भेटायला तर शास्त्रीची उतरून करायचे आणि लाईट लावतो, तुम्ही आलाय, तुम्हाला फॅन लागेल, मला लागत नाही. म्हणजे म्हणायचे, सर यू आर माय बॉस, यू आर माय गेस्ट ना. अशी माणसं होती. आता जॅकेटचं डिझाईन करायला, धोती कशी तुम्ही बांधावी त्याचं डिझाईन करायला, मोर कुठले बागेत असावे त्याचं डिझाईन करायला
गांधीजी म्हटले होते स्क्रॅप द प्रेसिडेंट हाऊस, प्रेसिडेंट बेंगलोर आणि प्रेसिडेंट निवासस्थान काही गरज नाही, त्याचं हॉस्पिटल करा. गांधीजी म्हटले होते हॉस्पिटल करा, चांगलं हॉस्पिटल चालेल ते, पाहिजे तर 5 स्टार करा पण हॉस्पिटल करा. एवढ्या राष्ट्रपती निवासाची काय गरज आहे? सिमल्याला एक पाहिजे, इकडे एक पाहिजे, राज्यपालांचा निवास पुण्यात एक पाहिजे, नागपूरला एक पाहिजे, तिथे पाहिजे. म्हणजे आम्ही नवे राजे निर्माण केले, त्यामुळे नको. छोटं मिनिमल गव्हर्नमेंट म्हणजे कमीत कमी प्रशासन. तुम्ही राजभवनला गेलात कधी, राजभवन मध्ये जे राज्यपाल राहतात तर कोणत्याही चांगल्या राजा इतकेच मजेशीर राहतात. त्यांना जे नेमलेले जे आहेत ते दरबारात लोक जे हुजर तसेच त्यांचे पेहराव पण तसेच आहेत. तुम्ही बघत असाल त्यांना जो एडीसी नेमलेला असतो तो सैन्यातला चांगला अधिकारी असतो. म्हणजे त्यांच्यासाठी केलेलं कार्यालय चालतं सगळं मुख्यमंत्र्यांच्यातून, पण हे पपेट म्हणून केलेलं कार्यालय आहे त्याच्यावरती दरवर्षीचा राजभवनचा खर्च कोट्यावधी रुपयाचा असतो. आणि असे कोण राज्यपाल ज्यांना 12 आमदार निवडायला 4 वर्ष वेळ कळतच नाही. आणि असे राज्यपाल की ज्यांना विद्यापीठाचं एखादं पत्र गेलं तर त्याला वर्षभर उत्तर देतात. असं कार्यालयात माणसं बरोबर आहे. अशी देशातली आपला किती राज्यपाल, आणि त्यांची गाडी गेली तर सगळ्यांनी गाड्या बंद करायच्या. गांधीजी म्हटले चालत चला की तुम्हाला कळेल, गाडीच्या काचा खाली करा आणि मग चालत चला. हे गांधीजींच्या इतका देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये फिरलेला नेता आपल्याकडे. ते म्हटले मी आधी तिकडून आल्यानंतर परदेशातून आलेलो आहे, बॅरिस्ट्री करून आलेलो आहे. त्यावेळी आपल्याकडे MA MA झाल्यानंतर, प्राध्यापक झाल्यानंतर वडीलच तुला म्हणतात बाळतुली नको सांगते तू आणि त्यावेळी बॅरिस्टर झालेली माणसं. गांधीजींनी स्वतः त्या सैन्याच्या कॅम्पमध्ये इकडे तिकडे बॉडीज देण्याचं काम किंवा शुश्रूषा करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे ही बॅरिस्टर माणसं, बॅरिस्टर असताना, आणि त्यांनी काय म्हणतो त्यावेळी कुली बॅरिस्टर, आणि त्यांचं स्वागत होतं म्हणून अनइन्व्हायटेड गेस्ट, अनाहूत पाहुणे आलेले आहेत ते, त्याचं कसं स्वागत करायचं. बॅरिस्टर असले तरी आमच्याकडे कुलीच आहे, त्यांना कुली बॅरिस्टर म्हणतात. बॅरिस्टर आहे म्हटले असू दे, काय कुली काय आणि बॅरिस्टर काय दोन्ही एकच आहे. तिकडे बौद्धिक काम, इकडे शारीरिक काम. आपण ह्या दोन्ही कामामध्ये परत फारकत केली. गांधीजी अशासाठी पाहिजे आहेत की या आपल्या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये किती बॅरिस्टर आहेत, कितीतरी बॅरिस्टर म्हणजे ज्यांनी चांगले व्यवसाय पुढे केले. आता आपल्याला बॅरिस्टर असे दिसतात की पटकन कोटीची हे कुठली कुणाची फी मिळेल असे बॅरिस्टर आपल्याकडे आता जास्त सुप्रीम कोर्ट. गांधीजींच्या या सगळ्या विचारांच्या मध्ये म्हणजे गांधीजींचं मोठेपण किती होतं. रॉय एकदा म्हटले की आम्ही एवढं अभ्यासपूर्ण बोलतो साम्यवादावरती, समाजवादावरती, पण आमच्या सभा झाल्या की लोक तुमच्याच मागे जातात. नेहरू म्हणायचे मी भाषण दिलं की भाषण ऐकतात, टाळ्या देतात लोक, पण महात्मा गांधी की जय म्हणतात, नेहरू की जय कोणच म्हणत. म्हणजे या सगळ्या म्हणजे आचार्य कृपलानी असतील, नेहरू असतील, सरदार पटेल असतील, ह्या सगळ्यांना माहिती होतं ही इज दी फादर लीडर, आणि म्हणून तर आम्हाला राष्ट्रपिता म्हणून हे केलं. म्हणजे ह्या सगळ्यांना माहिती होतं की आमचे प्रवाह वेगवेगळे असले तरी मास लीडर हा माणूस आहे, यांच्या पाठीशी लोक आहेत, गांधीजींच्याच पाठीशी लोक आहेत. आणि गांधीजींच्या पाठीशी भारत नाही आहे, गांधीजींच्या पाठीशी जग आहे. जगात असा कुठला देश नाही की जिथे आपल्याकडे एकदा गांधीजी वारले त्या दरम्यानची गोष्ट आहे. रोम मध्ये लिमे होते, मधुलिमे, आणि ते खाली आले आणि न्यूजपेपर काउंटरवरती बातमी होती आणि तिथल्या माणसाने दाखवलं की गांधीजीच ते, आणि त्याच्या डोळ्यात पाणी होतं. लिमियन म्हटलं की हा रोम मधला माणूस गांधींच्या बद्दल काय बोलतो. म्हटले हे त्यांना पण धक्का बसला असं हे झाल्यानंतर. म्हटले ही वॉज सेव्ड टू हॅव सेव्ड द कंट्री. तुमच्या जगाला देश संदेश दिलाच, पण या सगळ्या लोकांच्या पासून तुमचा देश वाचवलेला पर्याय अटेंड बरोबर. इकडे ज्यावेळी गांधीचं शूटिंग करायला पनवेल जवळ आहे, आपल्यातल्या एका पत्रकाराने विचारलं की ते मावनच्या वरती तुम्ही का फिल्म काढली नाही, तिकडे डी व्हॅलेला वरती का काढली नाही, नेल्सन मंडेलांच्या वरती पण काढायला पाहिजे होती. त्यानंतर आणखी कोणते आपल्या इकडे नेपोलियन वर का काढली नाही. ते म्हणजे सगळे पूर्वी झालेले जे योद्धे आहेत त्यांच्या याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी सशस्त्र क्रांती अमुक हे सगळं आहे. पण असा एकमेवच माणूस मला दिसलेला आहे की ज्याने निशस्त्र क्रांती करून देश वाचवलेला आहे, म्हणून मी त्यांच्यावरती फिल्म
रिचर्ड ॲटनबर्गचं उद्गार आहे, भारतात काढलेलं उद्गार आहे. पनवेलच्या तिथे टॉल्स्टाय फार्मचं शूटिंग घ्यायचं चाललेलं. आता ही सगळी मंडळी म्हणजे जगातल्या लीडरना, नेल्सन मंडेला असतील, आंग सान सू की असेल, डेसमंड तुतू असतील, अगदी त्यांच्यानंतरचे आताचे लीडर ते असतील, या सगळ्यांना प्रेरित केलेला हा माणूस आहे. म्हणजे जगातल्या लीडरना सुद्धा मार्टिन लुथर म्हटले की आम्हाला लढायचं कसं निशस्त्र शस्त्रधारी लोकांच्या बरोबर. आणि मग परवा ते लॉईडची हत्या झाली तिथपर्यंत त्याचे रेफरन्स आहेत. म्हणजे बायडेनला वाकून नमस्कार करायला लागला आणि ॲपॉलॉजी व्यक्त करायला लागली जिथे त्या निग्रोचं त्यांनी पोलिसांनी त्याला मारलं होतं त्याच्यामध्ये. आता हे बळ गांधीजींच्या शिकवणीमुळे आम्हाला मिळालेलं आहे असं लिखित स्वरूपात ही सगळी जगातली माणसं, जगातले लीडर मान्य करतात. आणि पुढे येणारे जे लीडर आहेत अजून त्यांना सुद्धा गांधी वंदनीय आहे, गांधी पूजनीय आहे. गांधी नुसतेच पूजनीय वंदनीय नाही, आपल्याकडे फक्त गांधी वंदनीय आहे. म्हणजे गांधीजी रॉयला आता मी सांगितलं ते उत्तर देताना म्हटले की तुमचं लोक ऐकत नाही त्याचा कारण तुम्ही साम्यवादी आणि समाजवादी शब्दवीर आहात, म्हणजे तुम्ही वाचावीर आहात. मला ते काय तुमचं आवडत नाही, मला बोलायला येत नाही, मी साधं बोलतो आणि मी आपलं काम करतो आणि ते लोकांना कदाचित पटत असेल. तुम्ही विद्वान आहात त्याच्याबद्दल माझं काही नाही. गांधीजी सामान्यातला सामान्य माणूस आणि सामान्यातला सामान्य माणसापर्यंत पोहोचणारा माणूस होता, म्हणून ते मास लीडर होते. आता आपण म्हटलो घरात जाऊ 5 माणसं आहेत, चला आज आपण एका मोर्चाला जायचं किंवा भाषणाला जायचं, तर 5 माणसं लगेच येत नाही, घरातली 5 माणसं येत नाही, देशातले हजारो लोक त्यांच्या पाठीमागे जात होते. एवढी पॉवर टू मूव्ह द मासेस ही त्या माणसात. म्हणून गांधीशिवाय कसा लीडर आता म्हणजे मोठ्या जनतेला लोकसमुदायाला प्रेरित करण्याचं आणि तो प्रक्षोभ होत असला तर त्याला शांत करायचे दोन्हीही सामर्थ्य गांधीजी सारख्या नेतृत्वाकडे होते. आता असं नाही, अशी क्वचित माणसं आता आपल्याला भेटतील. म्हणजे जे आईन्स्टाईनने म्हटलेलं ते खरंच आहे की पुढे लोकांना पटणारच नाही की असा माणूस या पृथ्वी तलावर येऊन गेला, असं पटणारच नाही कदाचित. मिरॅकल, जस्ट मिरॅकल. गांधी इज मिरॅकल. आणि मग आत्ताही त्यांच्यावरती त्यानंतर आईस्क्रीम खाणं गरजेचं आहे. लोक काय म्हणतात जेवण भरपूर झालेलं आहे पण आईस्क्रीमची जागा वेगळीच असते. म्हणजे हे मला गरजेचं. बरं आईस्क्रीम घेतलं ठीक आहे, आईस्क्रीम हातात आल्यावर तर माणूस बसत अहो याच्यावरचं टॉपिंग्स नाही आहे काहीतरी, आणखी वरती काहीतरी. म्हणजे कुठेतरी फुकट शुगर असली तर माणूस अहो फुकटच आहे की घ्या, बॉलवर बॉल घ्या. म्हणजे गांधीजी म्हणतात तुम्हीच तुमचे आजार वाढवले, तुम्हीच तुमचं वजन वाढवले, तुम्हीच रोगराई वाढवली आणि बाकीच्या लोकांना बोलवायला लागले. आता बिलगेट्सला बोलवायला लागले तुम्ही. गांधीजी स्वप्नात नाही केव्हा तुम्हाला भेटण्याचं सांगतात. बिलगेट्सला बोलवायला लागले तुमच्याकडला मलेरिया घालवा, ते ऑपरा विनफ्रे येते तुमच्याकडला एड्स कमी करा. बाहेरचे लोक आपल्या मदत करायला का वी हॅव बिकम बेगर्स. म्हणजे आम्हीच झालं, आम्ही ठरवलं. गांधीजी म्हणत होते की स्वयंपूर्ण व्हा, इडी स्वयंपूर्ण होईल, शहरं वाढवू नका. आता काय झालं प्रत्येक माणूस एलिट झाला की त्याला शहरातच यायचा. मग फुलेवाडीला आमच्या तिकडच्या भागातले असतील, राधानगरीच्या भागातले इकडे वाशिनाका वगैरे त्या बाजूला असतील आणि मग शहरं वाढली की शहरातला कचरा मग वडिंग्यात घेऊन टाकणार आम्ही किंवा हेरल्यात घेऊन टाकणार, ते मांडव आपल्याकडे येणार. प्रश्न आम्हीच केला. ह्युमन पीपल म्हणजे आपणच प्रश्न निर्माण केले. गांधींचं म्हणणं होतं की लेट अस नॉट क्रिएट प्रॉब्लेम्स, लेट अस सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. प्रश्न सोडवूया आपण, मिनिमाइज करूया. आणि आपलं जे आता एकूण लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलचं जे उत्तर आहे त्याच्यावरती गांधी ज्या पद्धतीने जगले तेच उत्तर आहे. काही लोक त्याच्यावरती टीका करतात गांधीजींचं साधं राहणं हे सुद्धा खूप महाग होतं असं काही नाही. तर ते कोणाकडे काही मागत नव्हते ना. म्हणजे त्यांचा जो नाश्ता असेल किंवा काय असेल तो कुठं तरी असा येत नव्हता किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये ते राहिलेले. आता आपल्याकडे मागे मंत्रिमंडळ स्थापन व्हायचं आहे तोपर्यंत पूर्वीचे मंत्री खाली करत नाहीत म्हणून 2 मंत्री राहिले, काँग्रेसचा आणि बाहेरचा मंत्री राहिला. हॉटेल मोर्या शेरेटन मध्ये तर ते 2-3 लाखाचं पाणीच प्यायचं. आता ही वॉटर बॉटल जी आलेली आहे ती कुठं भरतात आपल्याला माहित नाही, पण वॉटर बॉटल पाहिजे. तुझ्या घरातलं पाणी उकळलंस की शुद्ध होतं, शुद्ध नसतं स्वच्छ नाही झालं तर शुद्ध होतं. कारण जंतू मरून जातात, काही गरज नाही. तू कुठनं तरी बाहेरचं कॅन आणून देतो, तू कुठनं आणतो माहित नाही तुला. तू त्याला तुझ्या दारात वाहतही ना ते भर आणि उकळ की काय होतं. म्हणजे आपण ह्या गोष्टी ज्या तयार केल्या त्या मोर्या शेरेटनमध्ये. आता दुसरा पण त्याच्यात प्रकार आहे की आता सगळे जे मिनिस्टर्स आहेत ते त्यांचा प्रोटोकॉल आहे
गांधीजींच्यावर आपण मोबाईल किंवा कुठलं काही वाहन वगैरे काय बघितलं नाही किंवा त्यांना काही ऑफिशियल काही फोन वगैरे काँग्रेसचा किंवा कुठला नव्हता, ते काही राजकारणात कुठली पोस्ट नव्हती तिथे. आता 10,000 मिनिटाचा टॉक टाईम आणि हे सिम कार्ड मंत्र्याला, इतक्या किलोमीटरचा प्रवास, इतक्या किलोमीटरचा विमान प्रवास फुकट, इतक्या किलोमीटरचा रेल्वे फुकट. ते म्हणे कशासाठी फुकट देतात तुम्ही, हे चालू दे की जरा, लोकांच्या फिरू दे ना, कळू दे ना. नाही, तिथंपर्यंत जाण्यासाठी तरी काहीतरी पाहिजे. म्हणजे रेल्वेचं ठीक आहे, विमानाचं कशात, विमानात गेलो खाली काही दिसत नाही ना. म्हणजे आता जे हे 3 रुपयामध्ये संसदेमध्ये जेवण, 3 रुपयामध्ये संसदेमध्ये जेवण मिळतं असून चांगल्या प्रकारचं, आणि त्या संस्थेचा दररोजचा खर्च 3 ते 4 कोटी असतो आणि त्यातला अर्धा दिवस गोंधळ असतो. म्हणजे गांधीजींचं म्हणणं होतं की उत्तरदायी प्रशासन, उत्तरदायी राजकारणी, एथिकल राजकारणी, एथिकल ऍडमिनिस्ट्रेशन आणि एथिकल लिव्हिंग इंडिव्हिज्युअल अँड सेल्फ रिलायन्स. आपल्या टप्प्यावरती आपल्याला अजून आपल्याला कुठे सेल्फ रिलायन्स आणता येईल तो आणायला, ऑनेस्टी कुठं आणता येईल ती आणायची. जे गांधीजी जगाला अशासाठी पाहिजे की जागतिक शांततेमध्ये आज जे प्रश्न आहेत ते प्रश्न असे आहेत की आता अमेरिका आणि चीन, रशिया आणि चीन नाही, कदाचित अमेरिका आणि चीन युद्ध सुरू झालं तर त्याच्यामध्ये मध्यस्थी कोण करणार? त्याच्यामध्ये आपण मध्यस्थी करू शकत नाही, कारण चीन आमचा पण शत्रू आहे, ते म्हणतात तुम्ही त्यांच्या बाजूने बोलताय, श्रेष्ठ माणूस नाही, कोण बोलणार? म्हणजे जागतिक लेवलला पर्यावरणाचे प्रश्न आहेत, अनेक 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 प्रश्न आहेत, पण ह्या प्रश्नांच्या वरती जगात असे लीडर आहेत, म्हणजे लामांच्या सारखा एखादा माणूस असेल, असे लीडर नाही आहेत की जे जागतिक शांततेवरती बोलू शकतील. म्हणून जगालाही गांधी आहे, जगातल्या बऱ्याच देशांना गांधी आहे आणि आपल्याला तर ते हवेच आहे, म्हणजे सगळ्यासाठी आहे. गांधीयन इकॉनॉमिक्स, गांधीयन इंजिनिअरिंग, जे माशेलकरांनी त्याला गांधीयन इंजिनिअरिंग हे दिलंय, MLM असं म्हणतात त्याला, ते सांगतो मी म्हणतो. MLM म्हणजे मोर फ्रॉम लेस फॉर मोर, म्हणजे थोड्या लोकांच्याकडून जे काही उत्पादन करतात श्रीमंत आहेत त्यांच्याकडून, त्यांना सांगूया तुम्हाला लागते तेवढं घ्या, तुम्ही ट्रस्टी व्हा, ट्रस्टीची संकल्पना, आणि ते कमीत कमी लोकांच्याकडून आपण मिळून असं त्याचं हे करूया आणि ते अधिक लोकांना मासेससाठी घेऊया, म्हणजे मग सगळ्यांच्या गरजा भागतील. आता आपल्याकडे अत्यंत प्रगत, आता अलीकडचे जे इकॉनॉमिस्ट वर्ल्ड फेमस आहेत, इकॉनॉमिस्ट नावाचं एक चांगलं मॅगझिन आहे, त्याच्यामध्ये ते रिपोर्ट येतात, ते असं सांगतात की भारतातले बिलियनियर वाढत आहेत, परंतु गांधीजींची संकल्पना होती की भारतातले लक्षाधीश वाढायला आणि सामान्य माणसातून माणसं लक्षाधीश किती, त्यावेळी ते म्हटले होते 10 कोटी लक्षाधीश माणसं मला व्हावीत असं वाटतं सांगा. आता आपल्याकडे अब्जाधीश झाले, फोर्टच्या लिस्टमध्ये 500 लोक जे असतात त्याच्यात आपले भारतीय चालले, अंबानी, अडाणी आणि कोणकोणते सगळे आपल्या अडाणी जनतेला घेऊन ते तिकडे चालले. परंतु गांधीजींना हवे होते असे लक्षाधीश गरीब आहे, म्हणजे गरिबीचा जो इंडेक्स आहे तो कमी होत नाही, तो वाढतो, म्हणजे मोफत धान्य देऊन सुद्धा वाढतो. गरीब मुलं शिक्षणातून जायला लागली, स्त्रिया याच्यातून बाजूला पाहिजे. गांधीजींना इन्क्लुजन पाहिजे, समावेशन पाहिजे, म्हणजे सर्व धर्म समावेशक अशा प्रकारचं राजकारण, सर्व धर्म समावेशक अशा प्रकारचं शिक्षण, सर्व धर्म सर्व म्हणजे सर्वार्थाने, म्हणजे महिला, मुलं, रोगी सगळ्यांना सामावणारी जननीती किंवा लोकनीती असं पाहिजे. गांधीजी म्हणून ते वजा करायचं. आता आपल्याकडे इन्क्लुजनच्या ऐवजी एक्सक्लुजन कुठून सुरू होतं? अगोदर नवीन मुलगी आल्यानंतर किंवा मुलगा त्याच्यानंतर ती त्याला सांगते पटकन, अरे घरात कचरा खूप झालाय, काढतोस काय, कधी काढतोस? मी 1 वर्ष देते होतो. कचरा म्हणजे आई, वडील, काका, काकी ते काढा, आपण दोन कचरा आधी काढतो, म्हणजे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ असं राहता येईल. तिथून एक्सक्लुजन सुरू होतं. शाळेत मुलं नापास होणारी, मुख्याध्यापक म्हणतात 100% निकाल लागते, नापास होणारे फॉर्म भरून देऊ नका, 100% निकाल आपल्याला सांगता येतं. आपण असं कधी केलं कुणीतरी केलं तपशीलमध्ये असल्यापासून केलं. आता हे एक्सक्लुजन सुरू, जे गरीब होत आहेत खूप गरीब परिस्थिती, म्हणजे गरीब काम होत आहे. जसं आपण म्हणतो की नापास झाल्याचं काय करायचं, नापास झालेलं पुन्हा प्रवाहात आणायचं की नाही, का ड्रॉपआउट होऊ दे. सगळ्या याच्यामध्ये आम्ही तपासायला जातो कॉलेजच्या वेळी, सगळे लोक सांगतात एवढी मुलं प्लेस झाली, एकूण मुलं 420, प्लेस किती झाली 100, 320चं काय नाही, ते असेच इकडे तिकडे करते, सेल्फ एम्प्लॉईड आहे ते, एमपीएससी वगैरे यूपीएससी. गांधीजींचं म्हणणं होतं
समाजातून कुणीही महारोगी सुद्धा गिरिजन, महारोगी, हरिजन एक्सक्लूड होता का हे मुख्य प्रवाहातच आहे आणि तो मुख्य प्रवाह हा जनांचा प्रवाह असला पाहिजे. आता मुख्य प्रवाह हा महाजनांचा मुख्य प्रवाह आहे. जन आणि महाजन. महाजन म्हणजे आता जे सत्तेत आहेत त्यामध्ये काही महाजन. गांधीजींच्या बरोबर सामान्य माणसं पटपट यायची. आता नेत्यांच्या बरोबर जथ्थे असतात आणि तो आल्यानंतर ते व्हॉट्सअपवरती मध्ये सांगतात अमुक अमुक हे या इथे आलेले आहेत येऊन भेटा. काय काम काय नाही इतक्या लोकांनी भेटी दिली आहे. त्यांची आई वारलेली आहे सांत्वनासाठी त्यांच्याकडे जावं. निर्मिती होती. गांधीजींनी असे तुम्हाला कधी मेसेज केले नाही माझं दुखतंय मला भेटायला या, माझं आरोग्य बिघडले मला भेटायला या, मी हे आंदोलन पुकारतो त्यात सामील व्हा, त्याच्याशिवाय मी तुरुंगात गेले मला हे दाखवायला या, काहीतरी कलव दाखवायला या. जास्तीत जास्त तुरुंगात गेलेला माणूस, जास्तीत जास्त उपवास केलेला माणूस, जास्तीत जास्त पायी फिरलेला माणूस, त्यांच्यासारखा एक माणूस आता त्यांच्या विचाराने अनिल गुप्ता नावाचा एक संशोधनासाठी सामान्य माणसांचं संशोधन एकत्र करण्यासाठी घेतोय. त्याने आतापर्यंत 7,000 मैलाचा प्रवास केलेला आहे भारतामध्ये. सामान्य महाविद्यालयातून शाळा कॉलेजमधून तो जातो. आपल्याला एकत्र विचारायला पाहिजे किंवा मुलांसाठी लोकांसाठी. तर गांधीजी आपल्याला अशासाठी पाहिजे की आपल्या वैयक्तिक जगण्यासाठी सुद्धा गांधीजींचं अजून टीचिंग आपलं उपयोगाचं आहे आणि जागतिक शांततेसाठी, जागतिक पर्यावरणासाठी, सस्टेनेबल शाश्वत विकासासाठी, शाश्वत हा त्यांचा शब्द महत्वाचा होता. त्यासाठी गांधीजी आपल्याला अजून नक्की हवे आहे. सर्व क्षेत्रामध्ये आजच्या जगाला गांधी विचारांची अतिशय आवश्यकता आहे. हे सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या उदाहरणाद्वारे बोललं. तसेच गांधींच्याविषयी जे काही गैरसमज होते ते अतिशय चांगलं सांगितलं आहे. धन्यवाद सर. माझी गडबडीमध्ये निषेधामध्ये आपले कार्यक्रमामध्ये सरांचा सत्कार मानलेला मी नाट्यसरला विनंती करतो की शाल श्रीफळ आणि गुलाब करून घ्या सर वेगवेगळ्या सरांचे. हॅलो अध्यक्ष मान्य रामसाहेब विनंती करतो की त्यांनी आपल्याला प्रबोधन सेवा संस्था कोल्हापूर यांचा जो नाविन्यपूर्ण व्याख्यानाचा कार्यक्रम गांधींच्या विचारावर जे चालू आहे त्याचा खरोखरच निदान आपण जमलेल्या लोकांना हा अतिशय मोलाचा महत्त्वाचा आणि जीवन जगण्याला पूरक असा कार्यक्रम. कारण मला वाटतं एकच व्याख्यान लावून चुकलं असेल ना तुम्ही सर्व व्याख्याने अटेंड केली. या कार्यक्रमातून एकच मला समजलं की मी या लोकांच्या सहवासात आलो आणि त्यावेळेपासून जगण्यासाठी काय काय लागतं, माणसानं माणसासारखं कसं जगावं हे समजायला. गांधींचे विचार ऐकल्यानंतर माणूस कसा जगायला पाहिजे हेही समजलं. म्हणजे माणसाला जो हव्यास आहे हा जर मानवानं सोडला आणि माणूस गरजेप्रमाणे
जगायला शिकला तर आज भारताची नव्हे तर जगाची जी स्थिती झालेली आहे ती जगाची स्थिती झाली नसती. आज जग एवढ्या उंचावर चाललेलं आहे, वैचारिकदृष्ट्या त्याला म्हणता येणार नाही आहे, आर्थिकदृष्ट्या हव्यासं इतकं मोठं झालेलं आहे की तुला मारल्याशिवाय मला जगता येणार नाही आहे. हीच भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनात जणू काही रुजवण्याचा प्रयत्न जग करत आहे. आणि या जगाला चालवणारे, ज्याला आपण विचारवंत म्हणू शकणार नाही आहे, जे स्वतःसाठी जगतात, त्यांनी आपला विचार या व्यक्तींच्यावर, या मानवी जीवनावर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपल्याला जीवन असह्य झालेलं आहे. नाही तर मगाशी सुरुवातीचं जे गीत म्हणतं त्याप्रमाणे जर आपण राहिलो तर सर्वांना व्यवस्थित जगता येईल. आणि गांधींच्या विचाराप्रमाणे साधं राहणं जे गरजेचं आहे, गरजेपुरतं, गरजा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याचा वापर होतोय का बघणं, म्हणजे पुनर्वापर हे करून जर घेतला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही आहे. आपल्याला कमी पडता आहे आपला हव्यास आणि आपल्या उपेक्षा, आशा. त्या आशेमुळं ही आजची परिस्थिती झालेली आहे. कालच नानक जयंती आहे, त्या दिवशीच आपल्या पंतप्रधानांनी शेतकरी मेळाव्याचं उच्चार केला. मला वाटतं जवळजवळ 1.5 वर्ष तुम्ही या असंच म्हणत होते आपण बोलू, परंतु प्रत्यक्ष त्यांची बोलणी झाली नव्हती. आणि काल ते बोलले, ज्याला परवर्ष, प्रकाश वर्ष असं काय म्हणतात, त्याप्रमाणे मला बोलायला पाहिजे असं म्हणून बोलले. परंतु त्या पाठीवरचं सगळं राजकारण हे राजकारण्यांच्या पेक्षा सामान्य लोकांना देखील समजलेलं आहे की ज्या लोकांचा अहिंसेवर विश्वास होता, असहकारतेवर करून त्यांनी हा सहकाराचा आणि न्यायाचा झगडा शेतकऱ्यांनी दिला होता. त्याच्यावरती किती अन्याय झाले, ऊन पाऊस सगळे सीझन त्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर काढले, तरीही त्यांच्याबरोबर चर्चा केली नाही. परंतु काल केली आणि सांगितलं की मी थोडासा त्यांना समजावायला कमी पडलो. आता समजण्याची पद्धत कशी आहे तुम्हाला माहित आहे. शेतकऱ्याची समजवण्याची पद्धत एकच आहे की दिल्लीत बसायचं आणि आमच्या कोल्हापुरात त्याचं शेती विकायची, ही आता नवीन फॅशन काढलेली आहे. कोण घेणार, कसा घेणार हे माहीत नाही आहे. जे आता रोड वगैरे चालू आहेत यांच्यामध्ये काय आहे, माझी शेती केवढी जाती, त्या शेतकऱ्याला शेत किती आहे हे त्याचं गेलं तर तो जगणार कसा याचा विचार केला जात नाही. अशी जर कॉर्पोरेट सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे अशा विचाराला चालणारी जी राज्यघटना आहे ती पूरक आहे का? राज्यघटना काय सांगते आणि तुमचा विचार काय सांगतो त्याच्याशी तुम्ही ताळमेळ कधी केलेला आहे का? लोकशाही भारतामध्ये असताना खाजगीकरण त्याला पूरक आहे का? त्याचा कधीही विचार केला जात नाही. जपान कडून मेट्रो मागवली, मला वाटतं की 50 वर्षाची मुदत आहे. कर्ज घेतले 50 वर्षासाठी. 50 वर्षी ही आलेली मंडळी राज्य करणार आहे का त्या ठिकाणी? 50 वर्ष तुम्ही थांबणार आहे का? ते फेडणार कसं? किती व्याज होणार, काय होणार, हे बसणार कुणावर? अशा ह्या लोकशाही प्रधान देशामध्ये त्याची घटना लोकशाही प्रधान असताना असा जर वापर होत चालला तर गांधींच्या विचाराशिवाय पर्याय नाही हे माहीत असून देखील गांधींनाच टार्गेट करण्याचं काम ह्या ब्राह्मण्यवादी लोकांनी चालू केलं. हे सेलिब्रिटीचा मगाशी त्यांचा निषेध जो आपण केला तो योग्य आहे. अहो ह्यांना कधी मिळालं हे पद्मभूषण आणि पद्मकार? ही कधी मोठी झाली? ज्या वेळेला चातुर्यवर्ण व्यवस्थेमधल्या खालच्या दर्जाची कामं त्यांनी चित्रपटामध्ये आपल्या पडद्यावरती आणली आपल्याकडून, त्यावेळेला त्यांना पुरस्कार मिळाले. जो नागडा उघडा हिरो हिरोईन काम करू नये, खायला मिळत नाही, हे मिळत नाही, मग समाजाविरुद्ध झगडा, त्या महाजनाविरुद्ध झगडा. आणि अशा वेळेला त्या कलाकृतीतून मिळालेलं त्यांचं कार्याचं काय म्हणतो आपण, ह्यांची कला, तर आपण कला म्हणू. जो दररोज सामान्य माणूस जगत असतो हे पडद्यावरती जगतात, तात्पुरते जगतात आणि त्याला पारदर्शकात त्याचा सन्मान होतो.
असे सन्मान मिळवून केलेले लोक देखील गांधींची चेष्टा करू लागले, भारतीय लोकशाहीची चेष्टा करू लागले. अजूनही त्या लोकांना लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीचे प्रियांबल काय आहे, त्यांनी दिलेली कार्य मूलभूत घटक काय आहे काहीही माहिती नाही. संविधानाबद्दल त्यांना काही माहिती नाही. त्यांना एकच माहिती आहे, कारण शिवाजी महाराजांच्या ज्या वेळेला अब्दुल खानच्या ठिकाणी शिवाजी महाराजांची हे झाला, अब्दुल खानचा वध झाला, त्यावेळेला अब्दुल खानला मारल्यानंतर शिवाजी महाराज जाताना कुणी त्यांच्या शिरस्त्यावर वार केला हो? कोण होता तो? हा? मग हे कुलकर्णी ब्राह्मण जी माणसं भारतात आली त्यांच्या पुढं करणारी आणि आपलं म्हणणं कशाही पद्धतीनं पूर्ण करून येणारी. आता त्यासाठी इतिहासामध्ये वेगवेगळे शब्द वापरण्यात सगळं माहिती आहे की त्यांनी आपली राजवट किंवा आपलं वर्चस्व राखण्यासाठी आपलं वैयक्तिक जीवन, आपलं कौटुंबिक जीवन कसं जगले. इथं उहापोखरीची गरज. अशा लोकांच्या बद्दल जर या मोठ्या माणसांना तुच्छ समजून जायचं आणि राजकर्त्यांनी त्यांच्यावर कोणतीही ऍक्शन घ्यायची नाही आहे आणि एखाद्या सामान्य माणसानं जर सामान्य लोकांना विचाराच्या देवाणघेवाणीतून जनतेबद्दल काय करायला पाहिजे आणि जनतेला कसं सुधारित करायला पाहिजे हे जर चालू केलं तर तो देशद्रोही होतो. परंतु ही माणसं देशद्रोही होत नाही. एका आमदार खासदारानं उत्तर प्रदेशमध्ये पोस्टरवर गोळ्या झाल्या गांधीजींच्या. गांधींच्या पोस्टरवर गोळ्या झाल्या म्हणजे गांधींना तुम्ही एवढं भिता हे माहिती आहे आम्हाला, परंतु गांधीजींनी जे दिलेलं आहे तेच राजघटनेत आहे. ते राजघटनेतलं तुम्ही पालन करा ना त्याचं. आणि त्याप्रमाणे आपल्या या देशाला जी लोकशाही दिली आहे त्याप्रमाणे राज्यकारभार करा. पण ते आज होत नाही आहे. आज सरांनी आणि आजपर्यंतच्या व्याख्यानातून गांधींच्या बद्दल बरंच ऐकलेलं आहे. त्याच्यापेक्षा वेगळं आज सरांनी आपल्या पुढे मांडलेलं आहे. बरेच मुद्दे आहेत मी लिहून घेतले आहेत, परंतु सरांचंच व्याख्यान जवळजवळ 1.5 तास 2 तास झाल्यामुळं मी आता जास्त वेळ घेत नाही आहे. मला एकच सांगायचं आहे की गांधीजी जर शिकायचं असेल, गांधीजी जर भारताला हवा असेल तर हीच वेळ आहे. त्यामुळे 140 कोटी देशांचा हा आपला जनतेचा देश आहे. त्या प्रत्येकाच्या गरजा पुरवायचं हेच या राज्यकर्त्यांचं काम आहे. लोकशाहीमध्ये हे राजे नाही आहेत. यांनी आदेश देण्यापेक्षा जनतेच्या काय गरजा आहेत हे पाहून जनतेचा आदेशाचं पालन करायला पाहिजे. हे होत नाहीये. आज प्रत्येक वेळेला मी ऐकतोय टीव्हीवरती त्यानं 100 कोटीचा घोटाळा केला, त्यानं 100 कोटीचा घोटाळा केला. प्रत्येक जर 100 कोटीचा घोटाळा करतो म्हणजे एकूण मंत्री आणि संत्री किती आहेत त्या लोकांची जर नावं घेतली तर प्रत्येकाने 100 कोटी लावलं तर किती झाले. आणि आपण गप्पच बसतोय. का गप्प बसतोय? आमच्यामध्ये एकी नाही. म्हणून जनतेनं शहाणं व्हायला पाहिजे. हे बघायची सगळ्यांनी सांगितले त्याप्रमाणे ही सुसंस्कार संस्था आणि हे जे चालू आहे हे चांगलं आहे. आणि हेच जर आपण असं पुढे चालू ठेवलं तर काही माणसं शहाणी होतील आणि त्यामुळं काय करायला पाहिजे काय करू नये हे समजायला लागेल. आणि हाच पर्याय योग्य आहे. मी जास्त काही बोलत नाही. मला बोलायचं होतं, मी मुद्दे काढले होते परंतु वेळ झालेला आहे. सॉरी, मी इथं थांबवतो. सरांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आजपर्यंत जे वक्ते आहे त्यांनी आपले विचार चांगल्या पद्धतीने मांडले आहे. आता विचार एकच आहे की गांधीजीने आजची भारतीय लोकशाही, गांधीजी आणि आजची भारतीय लोकशाही कुठं चाललेली आहे याचा ताळमेळ काहीतरी लागला तर पुन्हा आपलं भारतीय लोकांचं भवितव्य काहीतरी दिसेल. नाहीतर त्या BJP सरकारमध्ये काहीही दिसणार नाही. तुम्हाला माहित आहे एक न्यायाधीश, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणतोय जे पारंपरिक विचार आहेत तेच चालले पाहिजे, परंतु माणूस पारंपरिक विचाराप्रमाणे मग कसा राहणार आहे का? जंगलात अरण्यात वस्त्राशिवाय गरजेशिवाय नाही राहणार. ती परिस्थिती नाही आहे. प्रत्येक दिवशी बदलत गेलेली आहे आणि बदलाप्रमाणे बदललं पाहिजे.
आणि आपल्या गरजेप्रमाणे आपल्या आचार विचार सगळे ठेवले पाहिजेत, हे एवढे मी सांगतो. आणि सरांनी जे मार्गदर्शन केले त्यांचे मी आभार मानतो, कारण का मी या आजच्या स्टेजवर अध्यक्ष व्हायला तसा एवढा त्यांच्या बरोबरीचा नाही आहे, परंतु ते बसलेले पण माझे सगळे गुरुवारी आणि मित्र जरी असले तरी वैचारिकदृष्ट्या ते माझ्यापेक्षा चांगले आहेत. तरीही मला या ठिकाणी त्यांनी मला मान दिला, त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद. आणि त्या ठिकाणी मी धन्यवाद सर. त्यानंतर मी त्याने आभार करतो. मी रेवडेकर साहेबांना विनंती करतो की आजचे अध्यक्ष त्यांचं प्रबोधन सेवा संस्था शाखा क्रमांक 2 कदमवाडी भोसलेवाडी या अंतर्गत आपल्या चालू असणाऱ्या व्याख्यानमालेसाठी उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर, समोर असलेले सगळे श्रोते म्हणजे आपण शिक्षक शिक्षिका, सगळा गायक वृंद आणि वादक वृंद या सर्वांचे मी आभार मानते आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करते.